आयुष्यात पहिल्यांदा फेल व्हायची जेव्हा वेळ आली तेव्हा इथे आली MPSCला. आणि मग ज्याला कधीच फेल व्हायची सवय नसते तो एकदा फेल झाला, आणि एकदा नाही मल्टिपल वेळेस झालो. तसं मी सांगितलं तुम्हाला, ऑलमोस्ट माझे 5-6 वर्ष ह्या प्रोसेसमध्ये गेले. जर कॅलेंडर वाईज पकडलं तर ऑलमोस्ट 7वं वर्ष आहे कॅलेंडर वाईज. मी जॉब सोडला तेव्हा माझं वय होतं 27 वर्ष. म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही बघितलं 27 तर कोणीच नाही आपल्याकडे. तर हे एक लग्न करण्याचं, सेटल होण्याचं, घर घेण्याचं, गाडी घेण्याचं वय होतं. त्या पगारामध्ये घेऊ पण शकत होतो, सगळं होतं. परंतु सॅक्रिफाईस. माझ्या आयुष्यात रिझल्ट लागल्यापासून काही बदललेलं नाहीये. ते रिझल्ट लागलाय, फक्त 55वा रँक आलाय, मी आहे तोच आहे. फक्त आता तुमच्यासमोर बोलायची संधी अगोदर नव्हती मिळत, ते आता मिळते, एवढंच फक्त फरक आहे. आणि मला ज्या अडचणी आल्या, मी ज्या प्रॉब्लेम्स लोकांचे पण बघितले, मित्रांचे बघितले, ते तुम्हाला यावे नाहीत, ते तुम्ही टाळावेत, म्हणून मी इथं आलोय. माझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाहीये. मी आहे तोच आहे, माझं फ्रेंड सर्कल आहे तेच आहे. लोकांची पाहण्याची नजर बदलते. फक्त लोक तुमच्याकडे रिस्पेक्टफुली बघायला लागतात. ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम ही धडाक्यात पास होता, धडाक्यात म्हणजे छान स्कोर आहे, त्यावेळेस हाफ हार्टेडली तुम्ही मेन्स करत नाहीत, फुल हार्टेडली करता. म्हणजे काय होतं, एकदा प्रिलिम झाल्यानंतर आन्सर की येते, मग प्रिलिमचा रिझल्ट यायला वेळ लागतो. मग त्या पिरियडमध्ये अरे होईल का नाही, मार्केटमध्ये सांगा रे किती स्कोर येईल, किती मेरिट लागेल. मग कोणीतरी 112 सांगतं, 115 सांगतं, कोणीतरी टेलिग्रामला 120 सांगतं. युनिक संवाद, आणि या युनिक संवादच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी, सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आणि विविध मान्यवरांचे जे लेक्चर्स आपण ऑर्गनाईज करतो किंवा जे सेशन्स आपण ऑर्गनाईज करतो, त्यातलं आजचं जे सेशन आहे, राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 55वी रँक मिळवणारे सागर वाघमारे सर हे आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी कैलास सर आणि सुमित सर यांना रिक्वेस्ट करेन की सागर वाघमारे सरांचं कौतुक किंवा त्यांचं स्वागत युनिकच्या वतीनं त्यांनी करावं. थँक्यू सो मच. या कार्यक्रमाचे सूत्र मी सागर वाघमारे सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. गुड इव्हिनिंग. ओके. तर आज या ठिकाणी युनिक अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्ट करायला मला मिळतंय, आणि हा माझ्यासाठी एक खूप आनंददायी क्षण असतो जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या मुलांबरोबर, यंग जनरेशनबरोबर बोलायला मिळतं. ती अपॉर्च्युनिटी मला आज युनिक अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे. 2 फेजमध्ये साधारणतः आपण कम्युनिकेट करणार आहोत. पहिल्या फेजमध्ये मी माझा MPSCचा प्रवास कसा सुरू केला, त्याच्या अगोदरची माझी जी स्कूल लाईफ असेल किंवा मी कुठे कुठे शिक्षण घेतलं साधारणतः त्याबद्दल, MPSCची जर्नी, आणि त्यानंतर पूर्वपरीक्षेचा अभ्यास तुम्ही सगळे करत आहात. आता मी तुमच्याकडे बघतोय, सगळे यंग वाटतायत मला, माझ्यापेक्षा तर खूप यंग आहात तुम्ही, नाही का. काहींनी कदाचित एखादा अटेम्प्ट दिला नसेल, काहींनी एखादा अटेम्प्ट दिला असेल, दुसरा अटेम्प्ट दिला असेल. असे आहेत का कोणी की ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे? आहेत, म्हणजे नवीन लोक आहेत भरपूर, ज्यांनी दुसरा, तिसरा अटेम्प्ट आणि मुख्य परीक्षा दिलेली आहे. मुख्य दिलेली आहे. कोणती दिली तुम्ही मुख्य? 22ची दिलेली आहे. ओके, छान. म्हणजे एक्सपिरियन्स आणि इनएक्सपिरियन्स असे दोन्ही पण लोक आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर साधारणतः आपण MPSC राज्यसेवा, कंबाईंड, सरळ सेवा ह्या वेगवेगळ्या परीक्षांची आपण तयारी करत आहात. म्हणजे सोबत तुम्ही राज्यसेवाही करताय, कंबाईनही देताय, सरळ सेवाही देताय येणाऱ्या, असं मी कन्सिडर करतोय, बरोबर. आता हा जो MPSCचा प्रवास आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलणार आहोत आपण. त्यानंतर राज्यसेवेचं प्लॅनिंग कशा प्रकारे करायला हवं येणाऱ्या राज्यसेवेचं. त्याच्यानंतर 2025ची राज्यसेवा, जिथे आपला पॅटर्न बदलतोय, त्या पॅटर्न बदलला तरी मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलतोय. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न जो आहे तोच राहतोय आपला. त्यामुळे आत्ताचाच जो राज्यसेवेचा सिलेबस आहे किंवा ज्या प्रकारचे प्रश्न आत्ताच्या राज्यसेवेला येत आहेत पूर्व परीक्षेला, ते साधारणतः तो पॅटर्न कंटिन्यू राहील, फक्त मुख्य परीक्षेमध्ये चेंजेस होतील. त्यासोबत जर काही लोकांना CSAT ह्या विषयाबद्दल कधी कधी भीती वाटते, 66 मार्क्स पण पडतील की नाही, तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलू. आणि त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये साधारणतः आपला काय अप्रोच असावा. तुम्ही सगळा अभ्यास केला, मेहनत केली, वर्षभर पूर्ण टेस्ट सिरीज दिल्या, फुल तुमचं कमिटमेंटने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या केल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर मायनर मिस्टेक सुद्धा आपल्याकडनं व्हायला नकोत. तर ह्या दृष्टीनं काय काय गोष्टी करायला हव्यात हे आपण थोडक्यामध्ये पाहू. तर साधारणतः ह्या 4 मुद्द्यांभोवती आपण बोलणार आहोत.
तर नोट्स काढायची सवय असल्यामुळं सगळं लिहून आणलेलं असतं, नाही का? ती तुमच्याकडेही असावी. म्हणून मला सांगायचं की नोट्स काढणं कसं गरजेचं असतं की तुमची रिव्हिजन ही कशी फास्टेस्ट वेळामध्ये होईल आणि चांगल्या प्रकारे होईल, तर त्या नोट्सचा फायदा होतो. जशी MPSC मेन्सला प्रिलिमला काढायची सवय लागली, तसं स्पीचमध्ये काय बोलावं, साधारणतः विद्यार्थ्यांबरोबर काय इंटरॅक्शन करावं, ह्याचंही लिहून आणत असतो मी. तर माझी जर कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर सरांनी सांगितल्याप्रमाणे माझे वडील शिक्षक, आई गृहिणी, आम्ही दोघं भाऊ. थोरला भाऊ उच्च शिक्षित असून घरी शेती करतो आणि माझी पत्नी जी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब येथे सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. आणि ती सुद्धा माझ्यासोबत आता ह्या वर्षी तिला असिस्टंट BDO किंवा उपशिक्षणाधिकारी ही पोस्ट मिळण्याची शक्यता आहे. अजून पोस्ट फायनलायझेशन झालेलं नाही म्हणून शक्यता म्हणतोय. मला कदाचित तहसीलदार किंवा DYSP ही पोस्ट मिळेल. येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला समजेलच. माझे वडील रिटायर्ड शिक्षक रयत शिक्षण संस्थेमध्ये. माझं इथं जे बहुसंख्य विद्यार्थी दिसत आहेत, सर पण मला बोलले की सर तुम्ही जामखेडमधले आहात, बरोबर ना? म्हणजे ग्रामीण भागातलेच विद्यार्थी मॅक्झिमम आहेत आपल्याकडे. तर माझं जे प्रायमरी शिक्षण आहे इयत्ता 1ली ते 8वी आणि त्यानंतरचं सुद्धा 10वी पर्यंतचं शिक्षण हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. जिल्हा परिषदला 1ली ते 4थी, त्यानंतर 5वी ते 10वी रयत शिक्षण संस्था, 11वी 12वीला विद्याधाम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरूर या ठिकाणी शिक्षण घेऊन 11वी 12वी तिथे केली. आणि ग्रॅज्युएशनला इंजिनिअरिंग करायचं म्हणून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक या ठिकाणी ENTC इंजिनिअरिंग केलं. लास्ट इयरला असताना कॉलेजमधून प्लेसमेंट झाली 3 कंपन्यांमध्ये, ॲक्सेंचर, इन्फोसिस आणि कॉग्निजंट. कॉम्प्लेक्स यावा म्हणून सांगत नाही, सांगायचा उद्देश हाच आहे, स्कूलिंग चांगलं झालं. कुणी म्हणतं ना की 10वीच्या आणि 12वीचे मार्क्स काय, तो कागदाचा चिटोर आहे, तो मॅटर नाही करत. सांगायचा उद्देश आहे एक्सेप्शन्स असतात, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं ज्यांचं स्कूलिंग चांगलं झालेलं आहे त्यांना ह्या एक्झाममध्ये ॲडव्हान्टेज मिळतो. सांगायचा उद्देश हाही नाही की ज्यांचं झालं नाही त्यांना यश मिळत नाही, असं नाहीये. ज्यांचं झालं नाहीये स्कूलिंग चांगलं, ज्यांना असं वाटतं त्यांनी अजून जास्त मेहनत घेऊन ज्यांचं स्कूलिंग चांगलं झालं त्यांच्यापेक्षा पुढे जावं, हा सांगण्याचा उद्देश आहे. तर 5 वर्ष IT क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांकडे यायचं हा डिसिजन लहानपणापासूनचा, परंतु प्लेसमेंट झाल्यानंतर आणि घरच्या काही समस्या असल्यामुळं IT क्षेत्रामध्ये मिळालेली नोकरी काही दिवस कंटिन्यू केली. स्वतःचं सेव्हिंग जमा केलं, स्वतःच्या पैशांवरती अभ्यास सुरू करायचा. हा जो माझा लहानपणापासूनचाच प्रयत्न होता की आपण आपल्या पैशावरती करावं, जेणेकरून आर्थिक अडचणी ह्या घरच्यांनाही नको व्हायला आणि आपल्यालाही नको व्हायला. त्यामुळे ते सेव्हिंग गोळा केलं, त्या सेव्हिंगवरती माझा अभ्यास सुरू केला. पुढं काय अडचणी आल्या ते मी सांगेल तुम्हाला. तर साधारणतः 2017 साली जून महिन्यामध्ये मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. जुलै महिन्यापासून मी अभ्यास सुरू केला. म्हणजे तसं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर ऑलमोस्ट 6.5 वर्ष झाले. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या पिरियडमध्ये, त्यानंतर 2022ची जर मुख्य परीक्षा तुम्ही बघितलं तर जानेवारी 2023 झालेली, म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर झालं. तर तो एक साधारणतः 5 वर्ष मला ह्या प्रोसेसला लागले. एवढे लागायला नको होते. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या चुकांमधून तुम्ही शिकावं. मला ज्या ठेचा लागल्या त्या तुम्हाला लागू नयेत, तर त्यातनं तुम्ही शिकावं. आणि त्या दृष्टीने मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर मी 2018चा पहिला अटेम्प्ट दिला. बॅड लक असं की त्या वर्षी थोड्या जागा कमी होत्या. म्हणजे पहिल्यांदा तर फक्त 69 जागा आल्या, त्यानंतर वाढून काहीतरी 136 की 126 अशा काहीतरी त्या पहिल्या वर्षी जागा होत्या. 7 मार्कांना माझी प्रिलिम गेली. परंतु खचून न जाता आपण काय चुका केल्या ह्याचं ॲनालाइज करणं हे महत्त्वाचं असतं. की बाबा आपल्या प्रिलिम का गेली ह्याचा जर एक अंदाज घेतला तर पाठीमाग वळून आपल्याला कळतं की ह्या गोष्टी मी चुकीच्या केल्यात. ते मी सांगतो तुम्हाला पुढे. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं स्कूलिंग खरोखर चांगल्या प्रकारे झालं. मी वर्गामध्ये आता ते डबक्यातलंच बेडूक म्हणतो आपण, तशी प्रकार येतो. जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा गाव लेवलच्या शाळा असतील तर त्या डबक्यातला बेडूक मी होतो. पहिला नंबर यायचा माझ्या शाळेमध्ये. त्यानंतर वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात 4थीच्या 7वीच्या. रयत शिक्षण संस्थेची एक RTS म्हणजे रयत टॅलेंट सर्च एक्झाम असते, बरोबर. MTS परीक्षा एक असते, महाराष्ट्र टॅलेंट सर्च. अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा लहानपणापासून देत होतो. त्याच्यामध्येही सिलेक्शन होत होतं. म्हणजे स्कूलिंग चांगलं झालं, त्याच्यानंतर मार्क्स चांगले यायचे, त्याच्यानंतर पहिला नंबर यायचा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नंबर यायचा, जॉब चांगला लागला, इंजिनिअरिंग चांगलं झालं. परंतु आयुष्यात पहिल्यांदा फेल व्हायची जेव्हा वेळ आली तेव्हा इथे आली MPSCला. आणि मग ज्याला कधीच फेल व्हायची सवय नसते
तो एकदा फेल झाला आणि एकदा नाही मल्टिपल वेळेस झालो. तसं मी सांगितलं तुम्हाला, ऑलमोस्ट माझे 5-6 वर्ष ह्या प्रोसेसमध्ये गेले. जर कॅलेंडर वाईज पकडलं तर ऑलमोस्ट 7वं वर्ष आहे हे कॅलेंडर वाईज. त्यामुळं फेल होण्याची जी सवय कुणाला नसते कधी कधी, ती करून घ्यावी लागते कधी कधी ह्या क्षेत्रामध्ये, बरोबर. तर ती एक माझ्यासमोर समस्या उभी राहिली की आता आपलं जे स्कूलिंग एवढ्या चांगल्या प्रकारे झालंय, ग्रॅज्युएशन सगळं व्यवस्थित झालंय, शिक्षक फॅमिलीतनं आलेला मुलगा आहे मी, आणि फेल्युअर आलं. लोकांची पाहण्याची नजर बदलते ना. 1.5 लाखाचा पगार सोडून आलाय आणि इकडे येऊन काय करतोय. तर ती एक अडचण जी म्हणतो आपण की ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात. एक तर फेल्युअरची सवय नव्हती, ते फेल्युअर झेलायला लागलं. दुसरी गोष्ट, टोमणे मारणारे लोक लगेच तयार होतात की कशाचं काय, पैसे वायाला घालवतोय, कुणीतरी म्हणेल की फालतूपणा करतोय, अजून काय काय जातात लोकांच्या मजली. म्हणजे इथपर्यंतही जातात की त्याने तिकडे लग्न केलंय, त्याला मुलं झालेत, राहतोय तो, नाही का. तुमच्याबद्दलही होऊ शकतं कुणाबरोबर. तर हे सुद्धा घडलं माझ्यासोबत. टोमणे मारणारे असतात आणि आपले जवळचे लोक असतात, लांबचे प्रेरणा देतात, जवळचे पाय ओढतात, असा तो प्रकार आहे. तर त्या फेल्युअरवरती मात करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाची फार मोठी मदत झाली. शिक्षक फॅमिली असल्यामुळं, सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलेलो असल्यामुळं कुटुंबाचा उत्तम सपोर्ट होता. जॉब सोडताना मला घरच्यांनी पहिल्यांदा ते सांगितलं होतं की तू पास होणार याबद्दल आम्हाला दुमत नाही, तू 100% पास होशील, फक्त ही परीक्षा ही टाइम टेकिंग आहे, हे आपण स्वीकार केलं पाहिजे. पहिल्या वर्षी पास होणं, आपल्याला काही एक्झाम्पल नक्की दिसतात की आपण पहिल्या वर्षी रिझल्ट निघतो, परंतु एक्सेप्शन्स असतात. त्यामुळं जर अपयश आलं तर खचून न जाता, माझ्या वडिलांनी मला स्पेसिफिकली सांगितलं, आई वडिलांनी, की खचून न जाता दरवर्षी, दर महिन्याला, दररोज तेवढा सातत्यानं अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं एक अपयश आलं, दुसरं अपयश आलं, तिसऱ्यांदा अपयश आलं तर नाही बाबा आता मी हे सोडूनच देतो, आता मी काय करू, मला चांगल्या पगाराची नोकरी होती. मी जॉब सोडला तेव्हा माझं वय होतं 27 वर्ष. म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही बघितलं 27 तर कोणीच नाही आपल्याकडे. तर हे एक लग्न करण्याचं, सेटल होण्याचं, घर घेण्याचं, गाडी घेण्याचं वय होतं. त्या पगारामध्ये घेऊ पण शकत होतो, सगळं होतं, परंतु सॅक्रिफाईस काय होतं, नोकरी सोडणं, उत्तम चाललेली लाईफ सोडून देऊन थोडंसं ॲडजस्टमेंट करत जगणं, ते करावं लागलं. म्हणजे मी असं नाही सांगत की, मला माहिती आहे आपल्यापैकी बसलेल्यांपैकी खूप जण असे असतील की ज्यांना आर्थिक अडचणी खूप सहन कराव्या लागत असतील. त्या मानाने मी स्वतःला लकी समजतो, मला तेवढ्या आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या नाहीत. मात्र हेच दिवस आहेत सॅक्रिफाईसचे, ज्या दिवशी तो निकाल येतो ना शेवटचा, की आता तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसतंय आणि सागर वाघमारे किंवा तुमचं स्वतःचं तुम्हाला नाव दिसेल, तो जो क्षण आहे ना, तुम्हाला असं वाटतं की बस हे संपलं सगळं. म्हणजे जेवढी काय मेहनत केली होती आपण, जे काही कष्ट घेतले, जे काही सॅक्रिफाईस केले, जे टोमणे खाल्ले, बरोबर, आईवडिलांनी मेहनत केली आपल्या, त्यांनाही, आता माझं वय तर ऑलमोस्ट आता 32-33 वय आहे माझं. म्हणजे माझ्या घरी त्यावेळेस विचारणारे लोक होते की करायचं का मुलाचं लग्न, पण काय करतोय मुलगा, सोडून दिली नोकरी, घरीच बसलाय, असे जे टोमणे देणारे होते. ह्या सगळ्यांसाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुमचा निकाल. आणि तो आणण्यासाठी आपल्याला जे काय करावं लागेल ते करण्याची आपली तयारी असावी. म्हणजे अडचणी काय आल्या, टोमणे देणारे लोक होते, फेल्युअर सहन करावं लागलं. जरी सेव्हिंग केलेलं असलं तरी माझ्या हिशोबानं मी जेवढा पिरियड पकडला होता त्यापेक्षा काही कारणांमुळे जास्त पिरियड गेला. जसं मध्यंतरी करोना टाईम आला, त्यात दिवस गेले. त्यानंतर 2022ची जर परीक्षा ही ज्याच्यातून माझा निकाल आलाय ती जर आपण बघितली, 2022ची जी पूर्व परीक्षा होती ती ऑगस्टमध्ये, मी का सांगतोय हे तुमच्याबरोबर घडू शकतं म्हणून सांगतो मी. 2022ची पूर्व परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये झाली. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा जानेवारी 2023 मध्ये झाली आणि पूर्ण वर्षभर काहीच झालं नाही. नोव्हेंबर 30ला इंटरव्ह्यू सुरू झाले. माझा इंटरव्ह्यू नोव्हेंबर 30, 2023, माझा इंटरव्ह्यू जानेवारी 10 जानेवारी 2023ला झाला. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये गेलं, फक्त आन्सर की चेक केली तेवढ्या पिरियडमध्ये, बरोबर. म्हणजे कधी कधी जरी तुमचे चांगले मार्क्स असले मुख्य परीक्षेला तरी ही जर्नी फ्रस्ट्रेटिंग ठरू शकते. ते कसं न ठरवून देणं, ही प्रोसेस कशी एन्जॉय करणं, हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. त्यासाठी तुमचं फ्रेंड सर्कल, तुमची फॅमिली, तुमचा मित्रपरिवार हा तुमचा सपोर्टिव्ह असावा. नाहीतर मार्केटमध्ये डिमोटिवेट करणारे लोक आहेत आणि फालतू मोटिवेट करणारे पण आहेत. आपण ह्या दोघांपासून वाचायचंय. एक्स्ट्रा मोटिवेशन सुद्धा घातक आहे आणि डिमोटिवेट करणारे लोक सुद्धा घातक आहेत. त्यामुळं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच घ्यायचंय. खूपच जास्त मोटिवेशन पण कधी कधी धोकादायक ठरू शकतं. ह्या क्षेत्रातनं कधी कधी काय होतं की बॅकआउट कधी करायचं हे पण आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण एकदा, जसं मी माझ्या वडिलांबरोबर बोललो होतो की वडिलांनी सांगितलं की ही प्रोसेस
टाइम टेकिंग आहे, 3 वर्ष 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील. माझी घरची आर्थिक परिस्थिती थोडी बरी होती, माझ्याकडे सेव्हिंग होतं. लकीली माझं लग्न झालं, माझी वाईफ जॉबला होती, त्या पिरियडमध्ये मी जॉब करत होतो. पुन्हा एकदा करोनाच्या पिरियडमध्ये सेव्हिंग गोळा केली. त्यामुळे आर्थिक अडचणी तेवढ्या जाणवल्या नाहीत. मात्र आपल्याकडे शेतकरी कुटुंबातले लोक असतील, काहींचे घरच्या परिस्थिती फार अडचणीच्या तणावाच्या असतील, तर अशा वेळेस सुद्धा कधी कधी आपल्याला कधी ह्या प्रोसेसमधून बॅकआउट करायचं, किंवा मी फक्त राज्यसेवा एक राज्यसेवाच करेल हा हेका कधीतरी सोडून द्यावा लागतो. कधी कंबाईनची पण तयारी करावी लागते, कधी सरळ सेवेची तयारी करावी लागते. मी 1.5 लाख पगार असणारा माणूस 2019ला फूड सप्लाय इन्स्पेक्टरची पोस्ट सिलेक्ट झालो होतो. ठीक आहे, माझी घर तर बरं असल्यामुळे वडील म्हटले जॉईन नको करू, पण ती सुद्धा मी दिली होती. कंबाईनच्या पण परीक्षा मी द्यायचो. कंबाईन तेवढं सिरियसली द्यायचो नाही मी, कारण मग मला मित्र म्हणायचे की तुझा जॉब चांगला आहे ना मग कंबाईन करण्यापेक्षा. आणि माझा एक मित्र आहे तहसीलदार, तो कायम सांगायचा की तुझ्या आयटीच्या जॉबच्या कम्पॅरेटिव्हली जर तू विचार करशील तर क्लास 1च घे तू. क्लास 1 सोडून दुसरं काही मिळत असेल तर तो आयटी क्षेत्राचा पुन्हा विचार करू शकतो. म्हणजे उत्तम सल्ला देणारा माणूस जो म्हणतो ना आपण, तसा तो मित्र आहे माझा. त्यामुळे आपल्यासाठी काय बेस्ट आहे हे आपण ठरवणं. स्पर्धा परीक्षा आणि MPSC हे सर्वस्व नाही आयुष्याचं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचा उद्देश काय की करोना टाइम असेल, लागणारा वेळ असेल, यातनं डिप्रेशनमध्ये न जाता उत्तमोत्तम अभ्यास करायचा, प्रचंड मेहनत करायची, प्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज करायच्या. आपल्याला रिग्रेट राहता कामा नये की मी ही गोष्ट जर केली असती तर माझा रिझल्ट आला असता, असं अजिबात वाटून न देता जे जे गरजेचं आहे परीक्षेला ते करणं, जे जे गरजेचं आहे ते करणं. मी त्याच्यामुळे सांगतोय की शेवटी 2 मार्कांना आणि 3 मार्कांना सिलेक्शन ज्या वेळेस जातं ना, आता तुम्ही सगळे नवीन आहात, सरांनी मेन्स दिलेली आहे, ते त्यांना एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा, फार वाईट वाटतं. कारण तुमच्यासोबतच्या अभ्यास करणारी मुलं असतात. माझी 2020ची इंटरव्ह्यू दिलेला मी, काही मार्कांना सिलेक्शन गेलं. 21ला अनलकीली रिटर्नला कमी मार्क्स आले म्हणून 3 मार्कांना इंटरव्ह्यूज गेला. किंवा मी असं म्हणू शकतो की 20ला इंटरव्ह्यू दिल्यामुळं, 20ला मी जॉब करत होतो, हार्डली परीक्षेच्या अगोदर 10 दिवस मी जॉब सोडला, 10 दिवस प्रचंड अभ्यास केला. पण किती 10 दिवस, ह्याचा अर्थ माझा पहिल्यांदा बॅकअप होताच की 17 पासून मी करतच होतो. पण 10 दिवस प्रचंड अभ्यास केला आणि 10 दिवसात मी मेन्स क्वालिफाय झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. मग तो एक घमंड येतो ना माणसाला की अरे आपण 10 दिवसात मेन्स क्वालिफाय करू शकतो. 21ला फेल झालो. म्हणून ते तसं न करता सातत्यानं रेग्युलर व्यवस्थित प्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज कंटिन्युअस ठेवा. ही परीक्षा ही इंजिनिअरिंगच्या PL सारखी, कोणी इंजिनियर असतीलच ना आपल्याकडे इकडे, तर इंजिनिअरिंगचा जसं आपण PL मध्ये अभ्यास करतो शेवटच्या दिवसांमध्ये, बरोबर ना, तशी ही परीक्षा नाहीये. ही कंटिन्युटीची परीक्षा आहे, बरोबर. आणि ही कंटिन्युटी तुम्हाला तारून नेणार आहे. तुम्ही जेवढं कंटिन्युटी ठेवाल, जेवढं स्वतःला ह्या प्रोसेसमध्ये सातत्यानं गुंतवून ठेवाल की आता परीक्षा नाहीये म्हणून मी चला आता, कुणी 25 अटेम्प्ट देणारे असतील तुमच्याकडे, अजून 25 अटेम्प्टला तर 1.25 वर्ष आहे, 1.5 वर्ष आहे, म्हणून मी आता गहाळ राहतो, अजिबात नाही. दुसरी गोष्ट की अपयश जेव्हा येतं त्यावेळेस ह्या अपयशावरती मात करण्यासाठी तुमचं फ्रेंड सर्कल, तुमच्या सानिध्यातल्या व्यक्ती, तुमचे पॅरेंट्स हे तुम्हाला सातत्यानं मोटिवेट करतील, ह्याची काळजी घ्या तुम्ही. आता पॅरेंट्स कधी करतील मोटिवेट? ज्यावेळेस तुम्ही त्यांना काहीतरी रिझल्ट दाखवाल, तुम्ही तुमची प्रोग्रेस दाखवाल, तुम्ही तुमचं हार्डवर्क दाखवाल, बरोबर, त्यावेळेस करतील. नाहीतर असे एक्झाम्पल काही आपल्यामध्येही असू शकतात, मी समजतोय की नसतील, पण असू शकतात की घरचे महिन्याला पैसे पाठवतायत, हा इकडे राहतोय, खातोय पितोय मजा करतोय आणि अभ्यासाच्या नावानं शिमगाय. तर कृपया असं काही करू नका. असं काही कराल तर घरच्यांचे पैसे वायाला जातील, घरच्यांचा ट्रस्ट तुटेल. त्यासोबत तुम्ही तुमच्या आयुष्याची महत्त्वपूर्ण, हे तुमचं एज आहे ना, हे तुमच्या एजवरती मी जळतो, कारण तुमच्याकडे एज बेनिफिट आहे माझ्यापेक्षा, बरोबर. तुम्ही यंग आहात, 22-25 ह्या घरातले तुम्ही सगळे. माझं वय झालं 32 ते 33. माझ्याकडे काय कमी आहे तुमच्यापेक्षा? एज कमी आहे, बरोबर. कारण मी 7 वर्ष 8 वर्ष तुमच्यापेक्षा कदाचित मोठा असेल. तर त्या एजचा तुम्ही फायदा घ्या. हे वय खूप महत्त्वाचं आहे. ह्या वयामध्ये कदाचित थोडा अल्लडपणा असतो, आम्हालाही होता, मी त्या प्रोसेसमधून आलोय. मग मी म्हणून म्हटलं की मला ज्या ठेचा लागल्या त्या तुम्हाला लागू नयेत, हा माझा जेन्युइन एफर्ट आहे, किंवा हा प्रयत्न आहे माझा की तुम्ही त्या चुका करू नका. आत्ताचाच एज आहे, जेवढी काय मेहनत घेता येईल तेवढी घ्या. रिझल्टच्या दिवशी सगळं कष्ट, सगळं आईवडिलांची मेहनत, सगळा झालेला त्रास टोमणे भरून निघतात. सगळं ज्या दिवशी निकाल येतो, म्हणजे आता मी खरं सांगतोय, निकालाच्या दिवशीचं सांगतो मी तुम्हाला, माझी सिक्वेन्स मी चुकतोय, लिहून आणलेली, पण उत्स्फूर्तपणे बोलतोय म्हणून मी कंटिन्यू ठेवलंय, नाहीतर आहेत पॉईंट काढलेले. रिझल्टच्या दिवशी 10 जानेवारीला इंटरव्ह्यू झाला म्हणून सांगितलं. माझ्या वाईफचा इंटरव्ह्यू 11 जानेवारीला होता. माझं ज्या काही कंपन्यांमध्ये मी काम केलेलं होतं,
सगळं ॲक्सेंचर असेल, कॅपजेमिनी असेल, एंटिटी डेटा असेल, इंटेलिजंट मशीन्स लॅब नावाची एक कंपनी होती. तर ते पाहूनच सरांना छान वाटलं की अरे वेल क्वालिफाईड, चांगलं टेक्निकल स्किल असलेला, इंडस्ट्रीयल स्किल असलेला विद्यार्थी इथे आलेला आहे आणि त्या इंडस्ट्रीच्या स्किलचा इकडे कसा उपयोग होईल हे ह्याला माहिती आहे. त्या दृष्टीने इंटरव्ह्यू झाला. IAS सरांनी त्या दृष्टीने प्रश्न विचारले, IPS मॅडमने त्या दृष्टीने प्रश्न विचारले आणि 67 मार्क इंटरव्ह्यूला आले, जे की 2020ला 55 होते. सांगायचा उद्देश काय, प्रयत्न केले, मेहनत केली, वर्षभर घासलं. जानेवारी 2023ला झालेली मेन्स आणि जानेवारी 2024ला इंटरव्ह्यू, 1 वर्ष. मार्क वाढले किती, 12. पण 12 मार्क मला काय लीड देऊन गेले आज, तर मी जर तुम्ही माझे मार्क्स पाहिले 577.25, तिथून 12 मार्क वजा करा, रँक कुठे येते ती बघा. सांगायचा उद्देश काय, एफर्ट्स, कंटिन्युटी, सातत्य हे महत्वाचं आहे. हां, तर मी सांगितलं तुम्हाला अडचणी काय आल्या, फेल्युअर आलं, कधी नव्हतं आलेलं. दुसरं, करोना टाईम आला. करोना टाईममध्ये 2 वर्ष ऑलमोस्ट परीक्षा होत नव्हत्या, फायनान्शियल प्रॉब्लेम्स मला सुरू झालते यायला. मग मी जॉब सुरू केला, त्याच्यावरती तशा प्रकारे मात केली. ज्यावेळेस फेल्युअर येतं त्यावेळेस तुमचा मित्रपरिवार, तुमची फॅमिली, तुमचं फ्रेंड सर्कल तुम्हाला मदत करतं. असं फ्रेंड सर्कल ठेवू नका जे डिमोटिवेट करेल, जे अभ्यासापासून दूर घेऊन जाईल, जे म्हणेल चल रे बाबा येऊ फिरून जरा लोणावळ्याला जाऊ, सिंहगडला जाऊ. नो डाऊट त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण एखादा टाइम टेबल तुमचं ठरवून घ्या, कधी फिरायचंय, कधी अभ्यास करायचंय. शक्यतो टाइम टेबल फॉलो करा, अभ्यासाकडे लक्ष द्या. ग्रुप असा बनवा जो अभ्यासू असेल, जो डिस्कशन्समध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सांगेल रादर दॅन निगेटिव्ह. आपल्याकडे असतं ना, फॉर्म आलाय आणि आता जागा फार कमी आहेत, अरे 274 जागा आहेत, नाही वेळेस काहीतरी 274 जागा आहेत, आता कसं करायचं, कॅटेगरीच्या एवढेच कमी आल्या. मला असं म्हणायचं, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, दीज आर द एक्सटर्नल फॅक्टर्स विच शुड नॉट इम्पॅक्ट यू. जागा किंवा टाइम डिले तुमच्या हातात काहीच नाही ना, तुम्ही काय करू शकता. तर त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासाकडे कसं लक्ष देता येईल ते बघा. त्यानंतर जसं मी सांगितलं 2022ची एक्झाम, ऑगस्टमध्ये प्रिलिम, त्याच्यानंतर जानेवारीमध्ये मेन्स, त्याच्यानंतर वर्षभराने इंटरव्ह्यू. हा जो पिरियड आहे हा सुद्धा कधी कधी मेंटल हेल्थचे इश्यू निर्माण होऊ शकतात. मला झाले नाहीत, पण असे काही उदाहरणं आहेत की ज्यांना, नाही मी मेंटली तेवढा स्ट्रॉंग आहे पहिल्यापासून, त्यामुळे नाही झाले. लकीली इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहे ना, हे सगळ्यात जास्त कारण असतं बऱ्याचदा. कारण सगळी सोंग आणता येतील तुम्हाला, कॉन्फिडन्सचं सोंग आणता येईल. इंस्टाग्रामवर बघतोच ना आपण, बऱ्याचदा आपल्याला दिसतं की अरे फार छान लाईफ चाललंय ह्याचं, हे चाललंय, आणि मध्येच बातमी येते आत्महत्या केली किंवा डेथ झाली. तर हे का होतंय, तर जगासमोर दाखवण्याचा चेहरा वेगळा आणि इंटरनल आतमध्ये जो कोलाहल चाललेलं आहे ते वेगळं असतं. डिप्रेशन असतं, मेंटल हेल्थ असतो, बाकीचे प्रॉब्लेम्स असतात. परंतु फायनान्शियल प्रॉब्लेम्स हे सोडवणं थोडंसं जिकिरीचं असतं, घरच्यांचा सपोर्ट असतो. त्यामुळं अभ्यास करताना हे कायम लक्षात ठेवा, आपले आई वडील हे जिथे कुठे सर्व्हिस करत असतील, शेती करत असतील, मजुरी करत असतील, तर किती कष्टानं आपल्याला पैसे पाठवत आहेत. मी खरं सांगतोय, स्वतः पैसे मी कमवत असलो तरी सुद्धा अजूनही वडिलांची मेहनत तशा प्रकारे चालू आहे. मी जरी घरी गेलो तर आमच्या घरी गाया म्हशी आहेत, गोठा केलाय, शेती चांगली आहे. दररोज 2 टाईम ते गुरं धुणं असेल किंवा शेतामध्ये काम करणं असेल, हे रेग्युलर त्यांचं चालू आहे. त्यामुळे आपल्याला, म्हणजे मी सक्सेस होऊन सुद्धा जी मेहनत करण्याची जी स्रोत आहे तो तिथून येतो, की सगळं असताना घरी स्टेबल, मुलगाही आता अधिकारी झालाय, दुसरा मुलगाही उच्च शिक्षित आहे, सुना जॉबला आहेत, दोन्ही पण, तरी मेहनत करायची, तरी कष्ट करायचं. आणि ती कष्ट आपल्याला मोटिवेट ठेवलं पाहिजे. तुमचे आई वडील किती कष्टानं तुम्हाला पैसे पाठवतायत ह्याचा विचार सदैव ठेवा. टाइमपास करताना हे लक्षात असू द्या, रुपया खर्च करताना हे लक्षात असू द्या, वेळ वाया घालवताना हे लक्षात असू द्या की आपले आई वडील कष्ट करून, मेहनतीनं, जिकिरीनं, लोन घेऊन, प्रसंगी दागिने गहाण ठेवून, शेती गहाण ठेवून, शेती विकून आपल्याला पैसे पाठवत आहेत आणि आपण त्या रुपयाचं देणं लागतो. त्यामुळं प्रचंड मेहनत करा, प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीज करा. मी सांगेल तुम्हाला कशा प्रकारे प्लॅन करावा आणि वेळ कसा कमीत कमी लावावा, कुठं कमी वेळ वेस्ट करावा, फ्रेंड सर्कल कसं असावं हे नक्की लक्षात ठेवा. त्या रुपयाचा आपण प्रत्येक रुपयाचं देणं लागतो हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रेशर देतोय की काय असं मला वाटतंय, पण माझं खरंच सांगणं आहे की ते मेहनत, काय होतं तुमचं जे एज आहे ना त्या एजमध्ये लवकर आपल्याला दिसत नाही, कारण बरीचशी जनता आत्ताच कॉलेजमधून बाहेर आल्यासारखे मला वाटते. मी तुमच्यासारखाच होतो, काय वेगळं नव्हतं. पण आता ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर थोडंसं जाणवायला लागलं ना इशू, की काही खूपच जास्त मोटिवेट करणारे लोक आहेत मार्केटमध्ये आणि त्यामध्ये आपला खूप वेळ जातो कधी कधी, की मग आपण त्यांच्याच पाठीमागं पळत बसतो. तसं न करता मोटिवेशन गरजेचं आहे, मात्र आपला अभ्यास, आपली मेहनत, कष्ट हे जरुरी आहे. आपल्या आईवडिलांकडे बघा, ते किती कष्टानं आपल्याला पैसे पाठवत आहेत आणि त्या कष्टाचं कसं चीज होईल. आईवडिलांच्या डोळ्यात
आनंदाश्रू कसे येतील, त्यांना आनंद कसा होईल, रिझल्टच्या दिवशी फोन केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा बाप रडतो ना फोनवरती, खंबीर असणारा बाप, की पोरा चीज केलं, किंवा आई रडते, भाऊ रडतो, जो मी अनुभव घेतला म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि मला वाटतं तुम्ही इथं बसलेले सर्व लोकांच्या आयुष्यात तो एक्सपिरियन्स यावा यासाठी माझ्या शुभेच्छाच आहेत तुम्हाला. मात्र त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा. तो दिवस असतो की जे काही तुम्हाला कष्ट झालेत ना, जे काही झाले ना, ते सगळं फिटतं तिथं. आणि तुम्ही यशस्वी म्हणून लोक तुमच्याबरोबर बोलायला लागतात. टोमणे मारणारे पाठीमागं, अरे त्यांनी लग्नच केलं असेल, तिकडं पोरत झाले असतील वगैरे वगैरे बोलणारे जे लोक असतात, ती सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला साहेब साहेब करायला लागतात, सर करायला लागतात, त्यावेळेस तुम्हाला वाटतं की हां, म्हणजे झालंय बाबा, चीज झालंय. तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात रिझल्ट लागल्यापासून काही बदललेलं नाहीये. ते रिझल्ट लागलाय, फक्त 55 रँक आलाय, मी आहे तोच आहे. फक्त असं तुमच्यासमोर बोलायची संधी अगोदर नव्हती मिळत, ते आता मिळते, एवढंच फक्त फरक आहे. आणि मला ज्या अडचणी आल्या, मी ज्या प्रॉब्लेम्स लोकांचे पण बघितले, मित्रांचे बघितले, ते तुम्हाला यावे नाहीत, ते तुम्ही टाळावेत म्हणून मी इथं आलोय. माझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाहीये, मी आहे तोच आहे, माझं फ्रेंड सर्कल आहे तेच आहे. लोकांची पाहण्याची नजर बदलते फक्त. लोक तुमच्याकडे रिस्पेक्टफुली बघायला लागतात. लोक तुम्हाला मग अशा वेळेस कधी कधी झाडावर चढण्याचं पण हे होतं, चढवतात नाही का, हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणतो ना आपण, तसा प्रकार. त्यापासून दूर राहणं पण गरजेचं आहे. त्यामुळे कोण खरा आणि कोण खोटा हे ओळखणं योग्य वेळी हे गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी जे सांगितलं की ह्या अडचणींवरती तर मात केली, स्वतःला सेल्फ मोटिवेट कसं ठेवायचं, तर अपयश मला 2018च्या प्रिलिमला आलं. 2019 ते 22 मी मेन्स सातत्यानं दिली. 2020चा आणि 2022चा इंटरव्ह्यू दिला. मात्र कधी अपयशी न होणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस अपयश येतं, त्यावेळेस त्यानं ते ॲनालाइज करणं गरजेचं आहे की मला अपयश का आलं. उदाहरणार्थ माझं एक्झाम्पल घ्याल तर जुलै 2017मध्ये मी जॉब सोडल्यानंतर मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये काहीतरी माझी प्रिलिम होती. आणि तेवढा अभ्यास मी तेवढ्या दिवसांमध्ये करू नाही शकलो. त्याची कारणं अशी झाली की IT तून सोडून आलेलो होतो, पैसे पाणी होते, त्यामुळे थोडंसं कष्ट कमी पडलं म्हणलं तरी चालेल. त्यामुळे तुम्ही ते कमी नका पडून देऊ. पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये लवकरात लवकर. त्याच्यानंतर नंबर ऑफ टेस्ट सिरीज किंवा नंबर ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन्स सोडवायला मी कमी पडलो. आता तुम्ही सगळ्यांनी टेस्ट सिरीज लावलेली असं मला समजतंय, त्यामुळे तुम्ही योग्य पाथवरती आहात. आणि ह्या टेस्ट सिरीजच्या व्यतिरिक्त, म्हणजे युनिकची टेस्ट सिरीज चांगलीच आहे, त्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये झेरॉक्स सेंटरला जाऊन तर जे कोणते पेपर्स अवेलेबल आहेत चांगल्या टेस्ट सिरीज तुम्हाला माहिती आहेत मार्केटमध्ये अजून कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचे पेपर घेऊन या. ते पेपर सोडवा घरी. झेरॉक्स सेंटरला अवेलेबल असतात पेपर, बरोबर. ह्या वर्षीचे सोडवा, मागच्या वर्षीचे सोडवा, रोज क्वेश्चन सोडवा. त्यामुळे काय होतं, एक्झाममध्ये अनावधानानं एखादा बाउन्सर आला तर ह्याचं उत्तर काय लिहावं हे तुम्हाला त्या प्रॅक्टिस क्वेश्चनमधून आयडिया येऊन जाते. सोबत आयोगाच्या पेपर्सचं ॲनालिसिस करायला मी कमी पडलो. ते मी पुढच्या अटेम्प्टला केलं. नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सोडवले. ITचं आलेलं थोडासा लक्झरी लाईफचा प्रकार थोडा कमी केला. आणि करंट अफेअर्सला मी कमी पडलो होतो. त्या करंट अफेअर्सकडे लक्ष दिलं. 2019 ते 2022 आरामात प्रिलिम पास झालो सगळ्या. सांगायचा उद्देश काय, प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीज, तुमच्या चुका तुम्ही ओळखणं हे गरजेचं आहे. स्वतःकडं दुसऱ्याच्या नजरेतून पाहणं, म्हणजे अरेच्चा माझी गेली, मी कष्ट केलं तर बरं का, मला ह्या अडचणी आल्या, हे करण्यापेक्षा मी ह्या विषयात कमी पडलो. इथं मला मेहनत करायची गरज होती. माझे क्वेश्चन चुकले तर का चुकले, टेस्ट सिरीज सोडवायला कमी पडलो का, हे सगळं ॲनालाइज करणं. दुसरी गोष्ट, प्रॉपर टाइम टेबल बनवणं सब्जेक्ट वाईज, तर ते गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक अडचणी असतील तर सरळ सेवा, कंबाईंड, महाज्योती, बार्टी वगैरे वगैरे ज्या परीक्षा येतात, जिथून कुठून आर्थिक हातभार लागू शकतो त्या देत राहणं गरजेचं आहे. त्यामुळं आर्थिक समस्या असतील तर लवकरात लवकर काय पदरात पाडून घेता येईल आणि सोबत अभ्यास करता येईल हे पाहणं. कारण काय, सेल्फ मोटिवेटिंग फॅक्टर आहे. डिप्रेशन कधी येतं, काहीतरी अडचणी येतात, निर्माण होतात आणि मग तुम्हाला डिप्रेशन यायला लागतं. त्याच्यावरती कसा मात काढायचं, त्याच्यावरती कसं उपाय काढायचा हे आपल्या हातात असतं. त्यानंतर कुटुंबाचा पाठिंबा, मित्रांचा सर्कलचा पाठिंबा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन जर करायचं असेल तर त्याच्या कष्टासोबत करायचं रादर दॅन त्याच्या सक्सेससोबत. त्याचं कष्ट किती आहे, त्याचं मेहनत किती आहे, त्याच्या अडचणी किती आहेत, त्यांनी कशी मात केली, ह्याच्यासोबत कंपॅरिझन करा. फक्त त्याच्या यशासोबत करण्यापेक्षा यशासोबत कंपॅरिझन करावं, मात्र त्याच्या पाठीमागं लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या पाहणं गरजेचं आहे. त्यांनी जेवढी मेहनत केली, त्यांनी जेवढे कष्ट घेतले, त्यांनी जेवढं टाइम टेबल फॉलो केलं, ते आपण केलं का हे विचारायचं स्वतःला. आणि मला वाटत नाही की त्याच्यानंतर काय रिझल्ट यायला तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर सल्ला तुम्हाला काय द्यायचा, आता तुम्हाला काय सल्ला द्यायचा बाबा, तर तुम्ही सगळे ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहात आणि मला वाटतं ते मी सांगितलं की आईवडिलांचे कष्ट पहा, आईवडिलांची मेहनत पहा, त्याच्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण असेल तर लवकरात लवकर काहीतरी पदरात पाडून सोबत तयारी करता आली तर ते पहा.
त्यानंतर कुटुंबासोबत फ्रँकली चर्चा करा की आपलं कुटुंब आपल्याला किती दिवस सपोर्ट करू शकतं, त्या हिशोबानं त्यांना रिझल्ट दाखवा. मला वाटतं नक्कीच प्रत्येकाचे आईवडील सपोर्ट करतील. जर तुम्ही त्यांना रिझल्ट दाखवला, प्रिलिम झाली, कंबाईनची प्रिलिम झाली असेल, मेन्स दिली, तर सातत्यानं ते तुम्हाला सपोर्ट करत राहतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या क्षेत्राकडं आपण, आता मी पण त्यातलंच, तुम्ही पण असाल कदाचित काही लोक, की सक्सेस स्टोरीज बघून आपण मोटिवेट होतो आणि ह्या क्षेत्राकडे येतो की अरे आता तुम्ही माझं बघताल कदाचित, सागर वाघमारे सर आले, बोलले नाही का, सरांचं हे असं झालं तसं झालं, पण त्याच्या पाठीमागं किती कष्ट होते, किती मेहनत होती, किती अडचणी होत्या, किती समस्या होत्या, किती टोमणे होते, घरच्यांना होते, मला होते. माझं लग्न झालं 2021 मध्ये, जॉब करत होतो मी तेव्हा, त्यानंतर जॉब सोडला. पाठीमागं बोलणारे पण होते की बायको जॉब करते, हा बसून खातोय. आता त्यांना काय माहिती की माझे सेव्हिंग आहे, घरचं चांगलं आहे, पण ते म्हणतात ना की जवळचे जास्त असतात बोलणारे रादर दॅन पाठीमागचे मित्र, जवळ दूरचे ते न बोलता जवळचेच बोलतात, नातेवाईक असतात. आणि सल्ले द्यायला खूप येतात ना अशा काळामध्ये, की मामा, मावशी, काका, अरे पोऱ्या बघ, जॉब बघ, नाही का, असं कर तसं कर, सल्ले देणारे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडं फक्त सक्सेस स्टोरीज न पाहता ह्या पाठीमागच्याही गोष्टी पहा, त्याचाही विचार करा आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत सगळी करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. अपयश आलं तर पचवून, खचून न जाता पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन सातत्यानं मेहनत करायची तयारी ठेवा. मला वाटत नाही की जो प्रत्येकजण, मी आता सांगेल तुम्हाला टाइम टेबल वगैरे, प्रत्येकाचंही टाइम टेबल असेल मला असं वाटतं, तर ते कसं फॉलो करता येईल. आणि तेवढं केल्यानंतर मला अजिबातही शंका नाही की तुमच्यापैकी इथे बसलेल्या प्रत्येकाला यश मिळेलच. फक्त मेहनत आणि कष्ट सगळं करणं, प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीज करणं, स्वतःच्या चुका सुधारणं हे गरजेचं आहे. रिझल्टचा क्षण मी तुम्हाला सांगितलं की असं असं झालं. माझ्या यशामध्ये तर फॅमिली, पत्नी, फ्रेंड सर्कल, वेगवेगळ्या अकॅडमीज असतील, हर्षल सर असतील किंवा अजूनही बाकीच्या अकॅडमीज असतील, सगळ्यांनी खूप छान पाठिंबा दिला. माझं वैयक्तिक एक छान काय वाटतं मला, माझं जे क्लोज सर्कल होतं ना, खूप जे जवळचे मित्र होते आणि माझं कुटुंब होतं, त्यांनी माझ्यावरती अविश्वास हा कधीच दाखवला नाही. मे बी लहानपणापासून रिझल्ट पण चांगला होता, मेहनत दिसत होती त्यांना, इंटरव्ह्यूला जातोय, मेन्स देतोय, वेगवेगळ्या कंबाईनच्या मेन्स देतोय, तिथपर्यंत पोहोचतोय. त्यामुळं तो जो अविश्वास असतो ना, तो कधीच दाखवला नाही. त्यामुळं माझ्या फ्रेंड सर्कलमधल्या प्रत्येक व्यक्ती हे सांगायची की तू ऑफिसर होणारच आहेस, किंवा ते ट्रीटेड मी लाईक दॅट ऑल्सो, की हा होणारच आहे बाबा 100%. त्यामुळे तो जो एक बूस्ट होता ना की करायचं आहे आणि आपणही होणारच आहे. मला एकही दिवस माझ्या मनामध्ये असा डाऊट नव्हता कधीच की मी होणार नाही. मला हे माहिती होतं की मी होणार आहे. वेळ जाईल, 1 वर्ष जातील, 2 वर्ष जाईल, अटेम्प्ट होतील, पण मी होईल. त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा, नक्की यश मिळेल, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. माझं 2018ला जेव्हा मी प्रिलिम दिली, जागा खूप कमी होत्या, मला 240 मार्क मिळाले त्या प्रिलिमला आणि 7 मार्कांना फक्त माझी प्रिलिम गेली. तेव्हा मला वाटलं की आपण जवळून गेलोय आणि नक्कीच आपण ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ. त्यासोबत मी सर 2018ला जे चूक केली होती की मी टेस्ट सिरीजचे पेपर सोडवायला कमी पडलो होतो आणि PYQ अनालिसिस कमी पडलो होतो. जेव्हा मी PYQ अनालिसिस करायला लागलो आणि टेस्ट सिरीजचे पेपर सोडवायला लागलो आणि जेव्हा माझा स्कोर वाढत गेला टेस्ट सिरीजच्या, GSच्या पेपरला, CSAT माझं पहिल्यापासून चांगलं होतं, कारण मी स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्या दिलेल्या होत्या. CSATला मला छानच मार्क पडायचे. परंतु जेव्हा माझा GSचा स्कोर वाढायला लागला, तो अबोव 100, 120, 130, 140 द्यायला लागला, तेव्हा मला कळालं आपण यशस्वी होणारच आहोत आणि फक्त मेहनत करण्याची गरज आहे. आणि मी सुद्धा चुका केल्या ना, असं नाही की चुका नाही केल्या. 2019ची मेन्स गेली, 20चा समजा इंटरव्ह्यूला गेलो, 21ची मेन्स गेली, आता 22ला सक्सेसफुल झालो. म्हणजे मी सुद्धा चुका केल्या. माझं काय चुकलं की मी ओळखायला कमी पडलो लवकर की ह्या सब्जेक्टला मला कमी मार्क येत आहेत बाबा, तर मग मी त्या सब्जेक्टसाठी त्या क्षेत्रातल्या, त्या सब्जेक्टमधल्या तज्ज्ञ व्यक्तीचं योग्य वेळी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे 2019चा जर अटेम्प्ट सोडला मेन्सचा, तर 20-21 ह्या अटेम्प्टला मला HRD सब्जेक्टला कमी मार्क आले. 20ला पण आले, 21ला पण आले कमी. मग मला निदान तेव्हा 20ला कमी आल्यावरती कळायला पाहिजे होतं ना की 21ला HRD सारख्या सब्जेक्टला जर मला कमी मार्क येतात तर मी त्या क्षेत्रातल्या व्यक्तीकडनं मार्गदर्शन घ्यावं. काय लागेल, समजा क्लास लावायचा असेल तर क्लास लावावा, किंवा अजून कोण तज्ञ असतील, नोट्स असतील त्या काढायच्या असतील, करायच्या असतील ते करावं. ते मला 2022ला कळालं. म्हणजे 2021ला कदाचित मी सिलेक्ट झालो असतो, कदाचित, जर त्याला अर्थ नसतो. फक्त जो अनालिसिस करतो ना मी पाठीमागं वळून, त्यावेळेस असं वाटतं की जर ते मी जो 22ला केलं ना, ज्या पद्धतीने 22ला 4 महिने 4.5 महिने मेन्सचे एफर्ट घेतले, ते जर 21ला घेतले असते तर 21ला रिझल्ट आला असता. वेगळं काय नाही, ते म्हणजे फुल पत्नी आणि मी दोघं सोबत मेन्सला असल्यामुळं एवढा पॉइंटेड अभ्यास झाला
आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अगदी काही ट्युशन एखाद्या वेळेस दुसऱ्या विषयाची लावली असेल तर सोबत ट्युशनला जाणं असेल, नोट्स काढणं असेल, हे सगळं एकदम प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीज प्रमाणे केलं. नोट्सचं रिव्हिजन असेल, दोघांनी मोठ्यानं वाचणं असेल. आता इतिहासाचं जे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते आम्ही घरात बसून चॅप्टर बाय चॅप्टर दोघांनी मोठ्याने वाचलं. जॉग्राफी आणि ॲग्री हे सुद्धा सोबत वाचलं. त्यामुळं GS1 हा सब्जेक्ट मला 116.75 म्हणजे 117 मार्क देऊन गेला. म्हणजे मला GS4ला थोडे मार्क्स कमी आले, 73 मार्क्स आले, पण GS1ला तिथं मी कसर भरून काढली. म्हणजे सांगायचा उद्देश काय, एखादा विषय तुम्हाला फटका देतो. आता GS4चं जर तुम्ही मार्केटमध्ये आता ह्या वर्षीच्या मेन्सचं ॲनालाइज केलं असेल किंवा विचारलं असेल तर GS4 पेपर आजकाल एवढ्या 2-3 अटेम्प्टपासून थोडासा वेगळ्या पॅटर्नवरती यायला लागलाय म्हटलं तरी चालेल, थोडासा अवघड यायला लागलाय म्हटलं तरी चालेल. त्यामुळं जरी GS4ला तुम्हाला फटका पडला तरी तुमचा GS1, 2, 3 एवढ्या लेवलला असावं की 4चा फटका सहन होईल. कारण शेवटी काय आहे, सगळ्यांची टोटल आहे, बरोबर ना. आणि ती टोटल कशी भरून निघेल. आता प्रिलिमचं पण जेव्हा मी सांगेल की काही लोक काय करतात की सायन्स मला अवघड जातं बाबा म्हणून मी सायन्स करणार नाही, तर असं काय करायचं नाही. सायन्सला 20 क्वेश्चन आहेत आणि 20% मार्क सायन्समधून मिळत आहेत तुम्हाला. तर कोणताही सब्जेक्ट हा आपण ऑप्शनलला न टाकता, इंजिनिअरिंग नाही ना की 6 युनिट आहेत. आता मला बाकीच्या ग्रॅज्युएशनचं माहीत नाही म्हणून मी इंजिनिअरिंगबद्दल बोलतो. 6 युनिट आहेत, 4 करून गेलो तरी 16-64 पास होऊन जाईल. 40 तर पाडायचे आपल्याला. हा तिथं प्रकार नाही आहे. इथं तुम्हाला काही नाही तरी मागचं मेरिट जर बघितलं 2023 आणि 22 108 आणि 106, त्यामुळं 110 ते 12ची रेंज तुम्हाला लागते. म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो, जो विद्यार्थी 110 ते 112 मार्क पुढच्या वर्षी 2024च्या अटेम्प्टला GS1 म्हणजे GSचाच पेपर आहे, आता CSAT तर नाहीच आपल्याला, तर त्या पेपरला पाडेल तो प्रिलिम पास होणार आहे. मग त्या दृष्टीनं तुम्हाला जर 124 किंवा 120 112 किंवा 110 मार्क पाडायचे असतील तर साधारणतः 65-67 क्वेश्चन तुमचे सेकंड आन्सर कीने बरोबर असले पाहिजेत. कारण पहिल्या आन्सर की नंतर सेकंड आन्सर कीला बऱ्याचदा चेंजेस होतात, उत्तर बदलतात, क्वेश्चन कॅन्सल होतात. त्यामुळे सेकंड कीने तुमचे 65 ते 67 क्वेश्चन जर आज बरोबर येत असतील तर तुम्ही 100% इन आहात, तुम्ही मेन देणार आहात. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्हाला, आता मी सुरूच केलं बरं, राज्यसेवेचं प्लॅनिंगच सुरू केलं तुमचं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम ही धडाक्यात पास होता, धडाक्यात म्हणजे छान स्कोर आहे, त्यावेळेस हाफ हार्टेडली तुम्ही मेन्स करत नाहीत, फुल हार्टेडली करता. म्हणजे काय होतं, एकदा प्रिलिम झाल्यानंतर आन्सर की येते, मग प्रिलिमचा रिझल्ट यायला वेळ लागतो. मग त्या पिरियडमध्ये अरे होईल का नाही, मार्केटमध्ये सांगा रे किती स्कोर येईल, किती मेरिट लागेल. मग कोणीतरी 112 सांगतं, 115 सांगतं, कोणीतरी टेलिग्रामला 120 सांगतं. त्या प्रेशरमध्ये न राहता तुम्ही पहिल्या दिवसापासून तयारी सुरू करता आणि ती पहिल्या दिवसापासूनची जी तयारी आहे ती सातत्यानं शेवटच्या दिवसापर्यंत GS4चा शेवटचा पेपर देऊन बाहेर निघेपर्यंत तुमचा जेव्हा सिरियसनेस असतो तेव्हा तो यश येतो असं मला वाटतं. म्हणजे मी तर लिटरली GS4चा पेपर झाल्यानंतर मी माझ्या मित्राला विचारत होतो लायब्ररीतल्या, लकीली माझं सेंटर माझ्या घराजवळ आलेलं म्हणून लायब्ररी पण तिथंच होती माझी, की माझं आता संपलंय ना सगळं, पेपर संपले ना बाबा सगळे, काय राहिलं तर नाही ना. एवढं हँग होतं तुम्ही. 3 दिवस मेन्स असते. प्रिलिम आहे ना, तसं म्हटलं नंतर बच्चो का खेळ म्हटलं तरी चालेल. कारण प्रिलिमला काय तुम्ही GS1चा पेपर असतो, CSAT क्वालिफाय करता इझिली तुम्ही. GSचा पेपर आहे तेवढा थोडासा सिलेबस आहे तेवढा करतो. ज्यावेळेस मेन्सचा सिलेबस येतो ना, मेन्सचा सिलेबसचा आवाका कळायला काही लोकांना 2-2, 3-3 मेन्स लागतात, इन्क्लुडिंग मी. आवाका कळायला तुम्हाला जर लवकर कळाला तर तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. सांगायचा उद्देश काय, योग्य वेळी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन. ज्यात मी कमी पडलो त्यात तुम्ही पडू नका. योग्य ठिकाणी आहात. अजून कुठं गरज लागली सर सदैव अवेलेबल आहेत. कधी फोकस करा, कधी विचारा. मला वाटतं योग्यच मार्गदर्शन तुम्हाला सर करतील, ह्याच्याबद्दल मी 100% सांगतो. त्यामुळे नक्की विचारा, कुठेही कमी पडाल, लाजू नका, बुजू नका. मी जिथं जिथं ट्युशन लावली असेल, जिथं जिथं हे झालं असेल, मी लेक्चर संपल्यानंतर जाऊन विचारायचो माझे डाऊट्स काय असतील ते. आता मी लग्न झालेलं, माझी बायकोन मी शेजारी क्लासला बसायचो, वय बघितलं तर कोणी असं म्हणू शकतं 2 पोराचा बाप दिसतोय नाही का, असं होतं. तब्येत मोठी असल्यामुळे वय दिसतं जरा जास्त. त्यामुळं असं काही लादायचं बुजायचं नाही. म्हणजे मला असं कधी कधी वाटायचं अरे लोक काय म्हणतील, पण ती लोक मला नंतर भेटली ना तेव्हा ती म्हणायची सर तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचे आम्हाला असं वाटायचं तुम्ही नक्कीच सिलेक्ट व्हाल नाही का, तुम्ही खतरनाकच आहात, खिलाडीच आहात वगैरे ते शब्द आहेत ना मार्केटवरले तसले. त्यामुळे डाऊट विचारा, नक्की स्वतःचे सेल्फ डाऊट क्लिअर करा, लाजू नका, बुजू नका, शांतपणे प्रत्येक डाऊटचं समाधान करून घ्या. सरांना विचारा, मार्केटमध्ये यशस्वी झालेल्या लोकांना विचारा, माझा नंबर घ्या, मला विचारा, पण डाऊटच विचारा, दुसरं काय विचारू नका. ठीक आहे. आता राज्यसेवेची जर स्ट्रॅटेजी बघितली आपण, 274 जागा आहेत बरोबर.
सगळ्यांनी फॉर्म भरला असेल असं मला वाटतं. कुणी पुढच्या वर्षी भरणार असतील हरकत नाही, ह्या वर्षीच्या अनुषंगाने बोलू. पुढच्या वर्षी प्रिलिमचा सिलेबस तोच असल्यामुळं तेच समजा, पण पुढचं पण लेक्चर कॉपी करू ना. तर 274 जागा, 2,17,000 फॉर्म. मग 2,17,000 जागामधून मेन्सला जाणार किती? 2,17,000 मधून 274 गुणिले साधारणतः 12 एवढी लोक, म्हणजे 12 दूने 24 किंवा 12 त्रिक 36, 3,500 पेक्षा कमी लोक मुख्य परीक्षा देतील. मग तुम्हाला अगोदर 2,17,000 मधून 3,500 मध्ये यायचंय. त्यानंतर इंटरव्ह्यूला किती जातील? 274 गुणिले 3 किती झाले बघा. तेवढे लोक साधारणतः 600 जर पकडलं, 300 त्रिक 900 आणि 75 वजा केले तर 825 लोक साधारणतः इंटरव्ह्यू देतील. 825 लोक फायनल तुम्हाला नंतर 2,17,000 मधून यायचंय तुम्हाला 3,500 साधारणतः, आणि 3,500 850 मध्ये यायचंय. तर तुमची मेहनत किती असावी? 2,17,000 पोरांना मागं टाकायचं म्हटल्यावरती. पण तुम्हाला मी सांगतो 2,17,000 पैकी साधारणतः 1,00,000-1,50,000 पोरं असेच फॉर्म भरतात, भरायचे म्हणून. 5-50 हजार असतात की जे खरंच मेहनत करतात, प्रचंड मेहनत करतात, त्यांनाच यश मिळतं, त्यातलीच लोक सिलेक्ट होतात. मग त्यात तुम्ही कसं उजवं ठराल हे तुम्हाला ठरवायचंय. तर शेवटच्या 825 लोक साधारणतः ह्या वर्षी, जागा आत्ता जेवढ्या आहेत त्याच्यावरनं सांगतोय मी, जागा वाढल्या तर नंबर बदलतील. तर आज समजा 274 जागा आहेत, वाढल्यानंतर काय होतील ते होतील. तर शेवटच्या 274 मध्ये तुम्हाला यायचंय. परत कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या जागा लोकेशन आहेत ना आपल्या, तर त्या जागांमध्ये यायचंय. फिमेल रिझर्वेशन वेगळं आहे, त्यांना 30% जागा गेल्या, तर उरलेल्या जागांमध्ये तुम्हाला कसं यायचं त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असायला पाहिजेत. त्यामुळं जागा कमी आहेत, आता मी काय करू, आता मी प्रयत्नच करत नाही, पुढचाच अटेम्प्ट करतो वगैरे सारख्या लोकांना ह्या परीक्षेमध्ये स्कोप नाही. आत्ता सांगतो, जे टेन्शनमध्ये असतील ना की 274 जागा आहेत बाबा, मी काय करू, जागा वाढणार आहेत, वाढतील, काही ना काही येतील, अजून सीओचे येतील, डीसीचे येतील, येऊ नाही तर न येऊ. एक जरी जागा असेल तरी असा समजून अभ्यास करायचं. आणि जे मी केलं बरं का, म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे मी फक्त ढगात गोळ्या मारतोय असं नाही, मला तेच सांगायला आवडतं जे मी केलेलं आहे. मी माझ्या चुकाही सांगतोय आणि माझा प्रोच पण सांगतोय की जे करायला पाहिजे जे नको करायला. मी सरांना तेच सांगितलं, मी चुकीचं गायडन्स काय करणार नाही म्हटलं. चुकीचं गायडन्स करायला मार्केटमध्ये लय लोक अवेलेबल आहेत. मी आलोय ते माझ्या चुका तुम्ही करू नका, आणि मी जे चांगलं केलं ते तुम्हाला करता आलं तर करा, ह्या 2 गोष्टी सांगायला आलोय. त्यामुळं जागा कमी आहेत आणि आता मी काय करू, हातपाय गाळून देतो, अभ्यास काय मी करत नाही, पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देतो, अजिबात नाही. वर्ष वायाला घालवणं लय मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी परत जागा कधी येतात, किती येतात हे पुढचं कोणी बघितले आपण. त्यामुळं आहेत तेवढ्याच जागांमध्ये मी पास होणार आणि मीच होणार, मी नाही तर कोण, असा ॲटिट्यूड पाहिजे. जर मी पास नाही झालो तर कोण होणार, एवढं स्वतःला कॅलिबर तुम्ही स्वतःचं डेव्हलप करा. म्हणजे स्वतःला सेल्फ डाऊटमध्ये टाकण्यापेक्षा मी स्वतःला म्हणायचो बऱ्याचदा, म्हणजे माझ्या बायकोला मी टाइमपासमध्ये म्हणायचो, अरे मी नाही झालो तर कोण होणार, नाही का. तर तो स्वतःवरती कॉन्फिडन्स असायला पाहिजे. किंवा मी तिला म्हणायचो, मी जाणार इंटरव्ह्यूला, तू येणार का, अशा प्रकारे. आमचा तो डायलॉग आहे दोघांचा की मी जाणार आहे, तू येणार का. अशा प्रकारे आपण स्वतःला कॉन्फिडन्समध्ये ठेवलं पाहिजे. मग तो तुमचा फ्रेंड सर्कल असेल, मित्रमैत्रिणी असतील, ग्रुप असेल, त्याच्यामध्ये सर्कल तसं ठेवा. स्वतःवरती सेल्फ डाऊट असणारा सर्कल ठेवू नका. असेल आपला एखादा मित्र, त्याला मोटिवेट करा, त्याला सोबत घेऊन चला, नाही का. त्यानंतर आता आज किती, 1 मार्च नाही का, 28 एप्रिलला तुमची परीक्षा आहे. आजचा दिवस तर गेला म्हटलं तरी चालेल. उद्यापासून म्हणजे मार्च महिन्याचे 30 दिवस आणि एप्रिल महिन्याचे 27 दिवस. 28ला परीक्षा आहे ना, 27 दिवस राहिले, 57 दिवस. त्या 57 दिवसामध्ये तुमच्या मॅक्झिमम रिव्हिजन, मी असं कन्सिडर करून चाललोय की तुमचं एखादं दुसरं रिडिंग झालेलं असेल. आता सरांचं तर समजा मेन्स दिली त्यामुळे काही विषय नाही, नसेल झालं आणि काही 25ला अटेम्प्ट करत असतील तर तेव्हा समजा 57 दिवस बाकी असतील तर समजा की तुमचे रिडिंग झालेले आहेत 1-2, आणि त्या दृष्टीनं मी सांगतोय असं समजा मग. आणि जे आत्ता अटेम्प्ट करत असतील त्यांच्या 1-2 रिडिंग झालेल्या असतीलच असं मी कन्सिडर करून सांगतोय. ठीक आहे, 57 दिवस बाकी आहेत. कसा प्लॅन करायचा, काय प्लॅन करायचा, कशा प्रकारे जास्तीत जास्त इथून उरलेल्या काळामध्ये 2, 3, 4, 5 रिव्हिजन कशा होतील प्रत्येक सब्जेक्टच्या, हे कन्सिडर करा. मॅक्झिमम रिव्हिजनला पर्याय नाही. ही परीक्षा आत्ता तरी सध्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन असल्यामुळं थोडी पाठांतराची आहे, थोडं लक्षात ठेवायची आहे म्हटलं तर चालेल. मुख्य परीक्षा ज्यावेळेस रिटर्न होईल तेव्हा ती ॲनालिटिकल स्वरूपामध्ये असेल जास्तीत जास्त. परंतु आत्ता जे आपल्यासमोर वाढवून ठेवले त्याच्यामध्ये तरी ती थोडीशी पाठांतराची परीक्षा आहे. त्याच्यामुळं नंबर ऑफ रिव्हिजन जास्तीत जास्त होणं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणं. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कधी येईल, जेव्हा तुमच्या जास्त रिव्हिजन होतील. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पॉलिटीचं मॅक्झिमम लोक लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरत असाल तुम्ही, नाही का. माझी आई मला सांगते
ती काय जास्त शिकलेली नाही, 3री-4थी शिकलेली आहे फक्त, पण समजदार आहे खूप, की जो आयुष्याकडं ठोकर खाल्ल्यानंतर किंवा एकत्र कुटुंब चालवल्यानंतर आलेला जो अनुभव गाठीशी आहे, त्यातनं फार समृद्ध ज्ञान असलेली ती स्त्री आहे. ज्ञानेश्वरी वाचते आणि ती प्रत्येक वेळेस मला सांगते की जेव्हा जेव्हा मी ज्ञानेश्वरी वाचते तेव्हा तेव्हा मला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी मिळतं, त्याच्यातून नवीन अर्थ समजतो, नवीन ज्ञान मिळतं. तसं मी लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाकडं पॉलिटीची ज्ञानेश्वरी ह्या अँगलने मी त्याच्याकडे बघतो. तेवढं सेक्रेट पुस्तक आहे ते, की तुम्ही जेव्हा जेव्हा वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते नवीन काहीतरी त्यातून मिळेल. आणि जर तुम्हाला कळालं नाही की अरे ह्या रिडिंगमध्ये मला काहीच नाही नवीन समजलं, तर हे समजायचं की आपलं ज्ञान वाढलेलं नाही. ज्यावेळेस त्या टॉपिकवरती क्वेश्चन येईल आणि तुम्हाला कळेल की अरे हे तर होतं पुस्तकामध्ये, आपण मिस केलं, आपल्याकडनं मिस झालं, म्हणजे तुमचं ज्ञान थोडंसं तिथं कमी पडलं, असं दे ना, पुस्तकातूनच क्वेश्चन येतात. त्यामुळे एम लक्ष्मीकांत सरांचं जसं पुस्तक आहे त्याच्या नंबर ऑफ रिव्हिजन्स तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला ते प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी समजत जातं. तसं प्रत्येक विषयाचं आहे. तिथून क्वेश्चन आला की मग तुम्हाला कळतं अरे हे तर राहिलं वाचायचं, हे राहिलं वाचायचं. असं करू नका, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, डोळे उघडे ठेवून रिव्हिजन करा. त्यानंतर आता मी असं समजतोय, आता हा जो पॉईंट सांगतोय मी त्याच्यामध्ये मी असं समजतोय की काहींनी परीक्षा दिलेली आहे मागच्या वर्षीचा अटेम्प्ट, आणि आता काही देणार आहेत. ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर जे तुम्ही दिलेले आहेत ते, आणि ज्यांनी दिलेले नाहीत त्यांच्यासाठी अॅनालाइज करणं, आणि ज्यांनी दिलेत त्यांनी हे बघणं हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, सायन्स आणि करंट हे जे सब्जेक्ट आहेत, ह्या सब्जेक्टवरती साधारणतः इच टॉपिक 15 क्वेश्चन, एन्व्हायरमेंटचे 5 आणि सायन्सचे 20. ह्याच्यामध्ये आपण किती अटेम्प्ट केले क्वेश्चन. आता 1/4 निगेटिव्ह असल्यामुळं जवळपास सगळेजण 100 अटेम्प्ट करतात, कुणी 98-99 केलं असेल. तर किती अटेम्प्ट केले, आपले किती बरोबर आलते मागच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेला, आणि किती प्रश्न चुकले होते, आणि जे प्रश्न चुकले होते ते कोणत्या टॉपिकवरती चुकले होते. पाठीमागच्यांना बोर झाला असेल तर सांगा, बदलू. तर कोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपले बरोबर आले, कोणत्या क्वेश्चन चुकले टॉपिकवरचे, हे सेल्फ अनालिसिस करणं महत्वाचं आहे. ह्याच्यातनं काय कळेल तुम्हाला की लेट्स से पॉलिटीचंच उदाहरण घेऊ आपण, की फंडामेंटल ड्युटीजचा माझा क्वेश्चन बरोबर आला, परंतु फंडामेंटल राईटचा एखादा क्वेश्चन चुकला, तर समजून घ्या की फंडामेंटल राईटवरती त्या रिस्पेक्टिव्ह आर्टिकलवरती तुम्हाला काम करण्याची गरज आहे, नाही का. तर तशा प्रकारे तुम्हाला स्वतःचं सेल्फ अनालिसिस स्वतः करणं गरजेचं आहे. स्वतःला कुशनिंग करू नका, स्वतःवरती थोडंसं हार्ड व्हा, की माझं चुकतंय ना तर मी करणार आहे मेहनत, नाही का. नाहीतर फक्त स्वतःला चोंबाळू नका की जाऊ दे रे काय चुकतं, मी करेल परत पुढच्या वेळेस, असं नाही, मी करणारच आणि होणारच अशा पद्धतीनं. त्यामुळे कोणत्या टॉपिकवरती असं करायचं की अटेम्प्टेड क्वेश्चन, बरोबर आलेले क्वेश्चन आणि चुकलेले क्वेश्चन. आणि समजा पॉलिटी आहे तर जे बरोबर आले ते कोणत्या टॉपिकचे बरोबर आले, जे चुकले ते कोणत्या टॉपिकचे चुकले, आणि जे चुकलेले टॉपिक आहेत ते जास्तीत जास्त रिवाईज करणं, आणि जे बरोबर आलेत त्यांची सुद्धा सोबत रिव्हिजन करणं. नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायला नको. बरोबर आलेत ते पुढच्या वेळेस पण बरोबर आले पाहिजेत, चुकलेत ते पुढच्या वेळेस बरोबर आले पाहिजेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सब्जेक्ट वाईज करायचं प्रत्येक सब्जेक्टचं. त्यानंतर आता पॉलिटी स्कोरिंग सब्जेक्ट, काही बऱ्याचदा काय होतं, सायन्स आणि हिस्ट्री म्हणजे जे फॅक्ट आहे ती तुम्हाला सांगतो, सायन्स आणि हिस्ट्री थोडं अनप्रिडिक्टेबल असतं. थोडं म्हणजे सायन्सला तुम्हाला 20 पैकी 10 ते 12 क्वेश्चन तुम्ही जे पुस्तकं वाचता त्या पुस्तकातून येतात. म्हणजे प्रोव्हायडेड मी असं समजतोय की तुम्ही सगळेजण 5वी पासून तर कमीत कमी 10वी पर्यंतचं स्टेट बोर्ड करताय सायन्ससाठी, आणि सोबत एक बेस बुक कोणत्याही प्रकाशनाचा असेल. तसंच हिस्ट्रीचं सुद्धा जर तुम्ही स्टेट बोर्ड चांगलं केलं तर मला वाटतं 6-7 क्वेश्चन वगैरे तुम्हाला टॅकल होतात हिस्ट्रीचे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते आउटपुट 8, 9, 10 वरती कसं नेता येईल हे तुम्हाला अजून बाकीचे पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचताल, टेस्ट सिरीज देताल, तुमचा स्कोप वाढेल अभ्यासाचा, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. परंतु पॉलिटी सब्जेक्ट असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट आहे, आणि करंट अफेअर्स हे जे सब्जेक्ट आहेत. म्हणजे पॉलिटीचे 15, इकॉनॉमिक्सचे 15, 15 30, जॉग्राफीचे 15, 15 ते 45, एन्व्हायरमेंटचे 5, 50, आणि करंटचे 15, 65. हे 65 क्वेश्चन आहेत, हे स्कोरिंग आहेत, 100% स्कोरिंग आहेत. त्या 65 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं घेता येईल, 50, 55, 57, 58 क्वेश्चन कसे बरोबर येतील. म्हणजे पॉलिटीचे 12-13 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत, जॉग्राफीचे 12-13 बरोबर आले पाहिजेत, एन्व्हायरमेंटचे 5 पैकी 5 चुकला तर एखादा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे सुद्धा 11-12 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत, करंटचे 11-12 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत. तेव्हा तुमचं आउटपुट मला वाटतं 65 पैकी काही नाहीतरी 55च्या घरात
जाऊ शकतं. आणि ज्यावेळेस तुम्ही तिथं 55 पाडता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स एवढ्या लेवलला जातो की तुम्ही 100% प्री पास होता. राहिलं सायन्स आणि हिस्ट्री, तिथं तुम्ही काही नाही तरी 35 क्वेश्चनपैकी 15-20 जरी पाडले तरी 70 ते 75 क्वेश्चन तुमचे बरोबर येतात. बरोबर ना? बोलायला सोपं आहे. आहे का नाही? पण हे टार्गेट ठेवा. सांगायचा उद्देश काय आहे की जे सब्जेक्ट स्कोरिंग आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा आणि जे स्कोरिंग नाहीत त्याला सुद्धा दुर्लक्ष करू नका. त्याला सुद्धा चांगला अभ्यास करा. मी त्या दिवशी एका ठिकाणी सायन्सचं ओरिएंटेशनचं लेक्चर घेतलं आणि त्याच्यासाठी मग मी पण अनालिसिस केलं ना तुमच्यासारखं, की मला पण अनालिसिस तिथं बसणं सोपं आहे ना. ऐकायला काय लागतंय, ज्यावेळेस इथून बोलायचंय त्यावेळेस अनालिसिस करून बोलायला लागतं, कुठून क्वेश्चन आलेत ते बघायला लागतं. तुम्हाला तर 10वी पर्यंतच मी सांगतोय, 11वी 12वी पण नाही करायचे. 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड जर केले आणि एक तुमचं बेसबुक केलं, तुमच्या त्यातला जर डेटा चुकत असेल तर मग त्याच्या बाहेरचं आल्यावर तुम्ही काय करणार? कारण सायन्स असं तर होणार नाही की 100 जे 20 पैकी 20 क्वेश्चन आहेत ते तुमच्याच पुस्तकातून येतील. त्यामुळं जे आलंय पुस्तकातलं ते चुकलं नाही पाहिजे आणि जे नाही आलं ते जास्तीत जास्त कसं बरोबर नेता येईल, त्याला काय स्ट्रॅटेजी लावता येईल, तर ते तुम्हाला कसं हँडल करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं जे स्कोरिंग आहेत त्याच्यावरती फोकस करा. तिथं तुम्हाला 65 पैकी कमीत कमी 50, 55, 57 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. आणि सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये 18, 20, 25 तर जेवढं जास्त आउटपुट काढता येईल. सांगायचा उद्देश पुन्हा तोच आहे, मुख्य परीक्षा फुल हार्टेडली करायची आहे, आधांतरी करायची नाही. होईल का नाही होईल का, 120च लागेल का, 115 लागेल का, पाडा ना 140 मार्क, काय तुम्हाला अडचण आहे नाही का? मला 125 होते, 2021ला 140 होते, 42 होते. त्यामुळं फुल हार्टेडली करतो ना आपण, तर ते लक्षात असू द्या. म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो की तुमचे जर 65 ते 67 क्वेश्चन 100% बरोबर आले ना सेकंड कीने, 100%, तर तुम्ही 100% मेन्स देणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. पण सेकंड कीने सांगतोय मी. परत म्हणाल सर तुम्ही म्हणले होते पहिल्या कीने तर माझे बरोबर आले पण सेकंड कीने उडले, तसं नाही. सेकंड कीने जर 65 ते 67 क्वेश्चन बरोबर आले तुमचे प्रिलिमला तर तुम्ही 100% मेन्स देणार आहात. त्यामुळं ते क्वेश्चन 65 ते 67 कसे बरोबर येतील, मग ते मला कोणता सब्जेक्ट मार्क देईल, माझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे, माझा स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे, आणि हे मला कुठं कळेल? एक तर माझा इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे टेस्ट सिरीज. बरोबर ना? वेगवेगळ्या ठिकाणच्या टेस्ट सिरीज युनिकची असेल, अजून कोणाच्या असतील. त्यामुळे कधी कधी कसं होतं, एका टेस्ट सिरीजवरती अवलंबून राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणच्या टेस्ट सिरीज सोडवाव्या, मोनोटोनस होत नाहीत नाही का? म्हणजे मी बाकीच्या पण सोडवा असं सांगतो तुम्हाला. काही अवेलेबल जास्तीत जास्त सोडवलं तर मागच्या वर्षीचे पण सोडवा, करंट सोडून द्या त्यातलं नाही का? त्यामुळं प्रत्येक सब्जेक्टकडनं आउटपुट मिळवायचं आहे. प्रिलिम आपल्याला धडाक्यात धूमधडाक्यात पास व्हायची आहे. त्यानंतर आता उरलेल्या 57 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. 57 दिवस उरलेत म्हणजे आजचा दिवस मी सोडून दिला. किती दिवस आहेत? 57. बरोबर. मी असं कन्सिडर करतो की तुमचं 1 किंवा 2, आता सरांचं मेस असल्यामुळे त्यांनी झाले, बाकीच्यांचं 1-2 रिडिंग झालेले आहेत असं कन्सिडर करतो. मग उरलेल्या 57 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती रिव्हिजन करता येतील, कसं ब्रेकअप करता येईल. समजा पहिलं रिडिंग तुम्ही 30 दिवसात एखादं प्रत्येक सब्जेक्टचं समजा 5 दिवस 6 दिवस तुमच्या पद्धतीने अलोकेट करून जर 30 दिवसामध्ये सगळे सब्जेक्ट एकदा संपवता आले तर नेक्स्ट रिडिंग त्याच्या पुढची पुन्हा तुम्हाला साधारणतः 15 दिवसामध्ये होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही पहिली रिडिंग व्यवस्थित केली ना तर त्याच्या निम्मा वेळामध्ये, आणि प्रोव्हाइडेड की तुम्ही वाचले अगोदर बरं 1-2 रिडिंग झालेले आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला पुढची रिडिंग अजून निम्म्या वेळामध्ये करता येते. त्याच्या पुढची रिडिंग किती झाले? 45 दिवस. आता उरले 57 दिवस, 12 दिवस. आयदर ह्या 3 रिव्हिजन होऊ शकतात. मी आत्ता समजा द्यायचं ठरवलं, मी परीक्षा समजा 2024ची देईल, तर मी काय करेल, 30, 15 आणि ह्या 12ला पण मी डिवाइड करेल. 7, 3 आणि 2. 1, 2, 3, 4, 5 एवढा रिव्हिजन मी करू शकतो. का? आता बरेच दिवस झाले ना मी करतोय अभ्यास. तुमच्यापैकी काही म्हणतील की नाही सर आम्ही 30, 15 आणि 12ला डिवाइड करू आपण 7 आणि 5 मध्ये. 7 आणि 5 म्हणजे काही नाही तरी 3 ते 4 रिव्हिजन किंवा कधी कधी 1, 2 आणि ह्या 2, 4 रिव्हिजन तुमच्या होऊ शकतात जर तुम्ही असं डिवाइड केलं तर. त्याच्यासाठी काय करायचं, सब्जेक्ट आणि त्याची कोणतं पुस्तक तुम्ही वाचताय हे ठरवणं. आता उद्या 2 मार्च आहे, तर 2 मार्च ते 6 मार्च किंवा 7 मार्च हे मी पॉलिटी संपवेल. त्याच्या पुढं 7 मार्च ते 11 मार्च हे संपवेल. असं 30 दिवसाचं शेड्यूल करणं. 30 पुस्तकं पुढच्या 15 दिवसामध्ये सगळी पुस्तकं वाचणं. त्याच्या पुढच्या 12 दिवसात तुम्ही वाचा, किंवा काहींना अजून रिव्हिजन करता आली तर 7 आणि 5 मध्ये करा. बरोबर. तर जास्तीत जास्त रिव्हिजन असं टाइम टेबल करून
डेट वाईज की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ह्या विषयाचं हे मी वाचणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हाच तुमचा सिलेबस वेळेवर संपेल. नाहीतर मी आता हातात घेतलंय पॉलिटी, आणि पॉलिटी जर वाचायचं म्हणलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तर 2 महिने बी कमी पडतात आणि 2 दिवसात बी संपतं. तुम्हाला ठरवायचंय 2 दिवसात करायचंय का 2 महिन्यात करायचंय. मी जर आज निवांत वाचायला घेतलं ना पॉलिटी, मी 2 महिने पण वाचेल. पुढच्या 28 एप्रिलपर्यंत मी नुसतं पॉलिटीच वाचेल. पण ज्यावेळेस आग लागलेली असते ना त्यावेळेस तुम्ही वाचता 2 दिवसात पुस्तक. त्यामुळं ती आग लागणं गरजेचं आहे, नाही का. मोटिवेशन घ्या, म्हणजे हे मोटिवेटिंग वाक्य आहे की आग लागली पाहिजे, पण समजलं पण पाहिजे पुस्तकातलं. नाही तसंच पानं उलटतोय नाही का, त्यात काही फायदा नाही. तर ते लक्षात असू द्या. त्यासोबत साधारणतः तुमचं डेली रुटीन मला माहित नाही कसं आहे, पण मी कसं फॉलो करतो मी ते तुम्हाला सांगतो. तर मी साधारणतः काय करतो, जे दररोजचं रुटीन आहे अभ्यास करताना, तर सकाळी लायब्ररीत गेल्यानंतर म्हणा किंवा तुम्ही घरी करत असाल तर घरी म्हणा, कोणताही एक सब्जेक्ट तो घेतो वाचायला. सकाळी सब्जेक्ट वाचतो. समजा परत पॉलिटीचं उदाहरण घेऊ आपण, कारण आता आहे सगळ्यांना पॉलिटी आवडत असेल बऱ्याच लोकांना. लेट्स से फंडामेंटल राईट्स हा चॅप्टर आपण घेतला. फंडामेंटल राईट्स. आता बऱ्याचदा काय होतं, आपण नुसतं पुस्तक वाचतो. तुम्ही मे बी कोणत्याही प्रकाशनाचं वाचत असाल किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचत असेल, त्यावेळेस समजा फंडामेंटल राईट हा चॅप्टर तुम्हाला वाचायचा आहे. तर कसा वाचणार तुम्ही? त्यामध्ये आयोगानं इथून मागं फंडामेंटल राईट ह्या चॅप्टरवरती विचारलेले क्वेश्चन्स कोणते आहेत हे अगोदर बघून घेणे. कुठून बघून घ्यायचे? मग वेगवेगळ्या प्रकाशनाचे प्रिलिम ते अनालिसिसचे पुस्तकं मिळतात. 21,000चा ठोकळा, 25,000चा ठोकळा, किंवा राज्यसेवेचं वेगवेगळे अनालिसिस आलेले आहेत राज्यसेवेचे पण. युनिक अकॅडमीचं असेल तर ते बघा, कुठूनही बघा. कुणाची आर्थिक परिस्थिती नसेल तर पेपर डाउनलोड करा आणि फक्त क्वेश्चन सेपरेट करून घ्या, नाही का, त्या पद्धतीनं. म्हणजे कोणते प्रश्न फंडामेंटल राईटवरती विचारलेत हे फंडामेंटल राईटचं चॅप्टर बघायच्या अगोदर ते क्वेश्चन बघून घ्या. होतं काय, आपण फक्त पानं उलटत बसतो क्वेश्चन न बघता, मग अभ्यास नाही होत, आपला आभास होतो. आभास आपल्याला वाटतो अभ्यास झालाय, पण तो आभास असतो. का तर अंधारातच तीर मारतो ना मी, नुसतं वाचतोय बाबा. तिथला क्वेश्चन आल्यावर मला कळतच नाही की हा टॉपिक महत्वाचा आहे. ह्या टॉपिकवरती मी अगोदर फोकस करायला पाहिजे होतं. ते तुम्हाला कधी कळेल? आयोगाचा डेटा आहे ना हा पेपर, PYQ जो आहे तो आयोगाने तुम्हाला दिलेला आहे की आम्ही हे विचारलंय बाबा, ह्याच्यावरती फोकस करा. तर ते PYQ तुम्ही अगोदर बघणं गरजेचं आहे. मग तो टॉपिक वाचा फंडामेंटल राईट. उदाहरण घेतोय फंडामेंटल राईटचं. हे प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिक बद्दल करायचंय तुम्हाला, फक्त फंडामेंटल राईट बद्दल नाही किंवा पॉलिटीबद्दल नाही. प्रत्येक सब्जेक्टचा तो टॉपिक वाचायच्या अगोदर आयोगाने विचारलेले क्वेश्चन एकदा त्याच्यावरती बघून घेणे, त्यानंतर टॉपिक वाचणे. क्वेश्चन वाचल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला काय कळेल की ह्या ठिकाणी आयोगानं विचारलेला आहे, तो डेटा तुम्ही जास्त लक्ष देऊन वाचाल, जास्त लक्ष देऊन. बरोबर. हे तुम्हाला जर कळालं बाबा आर्टिकल 21 वरती आयोग विचारतंय, आर्टिकल 32 वरती विचारतंय, आर्टिकल 19 महत्वाचे आहे, त्यातले 6 राईट्स महत्वाचे आहेत, कधी कधी क्रमाने पण विचारतंय. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल ना काय काय वाचायचंय ते. आणि ते कळाल्यानंतर एकदा क्वेश्चन बघितले, टॉपिक वाचला की परत क्वेश्चन बघायचे. आता बघा बरं तुम्हाला किती क्वेश्चन टॅकल होतात. मग तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स कुठून येणार ना, ज्यावेळेस तुम्ही हे क्वेश्चन सोडवताल. आणि ते क्वेश्चन कधी सोडवणार? ज्यावेळेस तुम्हाला वाचलेलं समजलेलं असेल आणि कुठं वाचायचं ते फोकस करायचं कळलेलं असेल. एकदा हे क्वेश्चन तुम्हाला सुटायला लागले की मग क्लासची टेस्ट सिरीजचा पेपर घ्या, बघा फंडामेंटल राईट किती सुटत आहेत तुम्हाला. आणि ज्यावेळेस हे तुम्हाला सुटायला लागेल ना, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आपोआप वाढायला लागेल. सरांनी जसं मग अशी प्रश्न विचारला की तुम्हाला कधी कळालं की आपण ह्या गेममध्ये आहोत किंवा आपण इथं बिलॉंग करतो किंवा यश मला मिळेल, मी अधिकारी होईल. तर ज्यावेळेस तुम्हाला आयोगाचे प्रश्न सुटायला लागतात, टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळायला लागतात, तेव्हा. त्याच्यामुळं क्वेश्चन्सचं ॲनालिसिस हे फार 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 महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती मी खूप स्ट्रेस करतो, हे लक्षात घ्या. क्वेश्चन्स PYQ असतील किंवा टेस्ट सिरीजमध्ये आलेले क्वेश्चन आहेत, जेवढे जास्त नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सोडवाल तेवढं तुम्ही एक्झामच्या आणि रिझल्टच्या जास्त जवळ जाल. तुम्ही जर क्वेश्चन सोडवलेच नाहीत तर मला वाटतं फार अवघड आहे ही परीक्षा पास होणं. आयोगाने तुम्हाला दिलंय हे क्वेश्चन आहेत, हे बघायचे आणि त्या टॉपिकवरती फोकस करायचं. त्यामुळं कोणताही टॉपिक करायच्या अगोदर त्या टॉपिकवरचे प्रश्न बघा, टॉपिक वाचा, परत प्रश्न बघा आणि टेस्ट सिरीजचे प्रश्न त्याच्यावरती सोडवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ अनालिसिस होतं ना त्याच्यानंतर की बाबा मी वाचलाय टॉपिक, आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत फंडामेंटल राईट मी वाचलं, परंतु मला 22 ते 24 मधले राईट्स कळालेच नाहीत, तिथलं समजत नाहीये, किंवा 25 ते 28 कळाले नाहीयेत, 32 मध्ये काय आहे, 31 मध्ये काय आहे हे कळालेलं नाही. किंवा कधी आपण 32 नंतर 33 ते 35 काही लोकांनी बघितलेलेच नसतील आर्टिकल, नाही का. 32 झालं म्हणजे संपलं फंडामेंटल राईट. मग कधी कधी तिकडचा क्वेश्चन आला असेल, काय असतील महाभाग नवीन आहेत ना अजून, म्हणून तर 33 ते 35
हे सुद्धा महत्त्वाचे आर्टिकल आहेत. मग त्याच्यावरती काय क्वेश्चन विचारलेत, किंवा फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्या ड्युटीजचा सिक्वेन्स सुद्धा कधी कधी तुम्हाला विचारला जातो. त्या सिक्वेन्सने ड्युटीज माहीत असणं गरजेचं आहे. किंवा जसं की गांधीयन DPSP कोणत्या आहेत किंवा लिबरल कोणत्या आहेत, हे तुम्हाला कधी कळेल की तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन्स बघाल त्यावेळेस. त्यामुळे क्वेश्चन पेपर फार चांगला ॲनालिसिस करा, त्यानंतर पुढचा टॉपिक वाचा. आता अभ्यास करताना कोणत्या टॉपिकला सुरुवात करू शकतो आपण, असं विचारतात बरेच जण. सर मी आता अभ्यास सुरू केलाय, कुठून सुरुवात करू? तर मला असं वाटतं, जो टॉपिक जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतो त्या सब्जेक्टपासून सुरुवात करा. काही लोक काय मी प्रेफरन्स काय करतो, दिवसभर एक सब्जेक्ट वाचणं. आणि काही लोक काय करतात, करंट सारखा जो टॉपिक आहे ना तो दिवसभर वाचतात. म्हणजे कधी कधी 5 दिवस 6 दिवस तुम्ही करंटला अलोकेट करता. मी असं करतो की मी करंट रोज वाचतो, रोज 2 तास 1.5 तास जसं वेळ मिळेल तसं रोज करंट वाचणे. रोज करंट वाचल्याने फायदा काय होतं, आता तुम्ही हे इमॅजिन करा की समजा काही लोक नवीन असतील तर त्यांच्यासाठी सगळे सब्जेक्ट नवीन आहेत. मात्र जे लोक थोडे 1-2 वर्ष 3 वर्ष झाले असतील त्यांना प्रत्येक सब्जेक्टची रिडिंग झालेली आहे, फक्त त्यांना नवीन सब्जेक्ट हा करंट आहे. करंट हा तुम्हाला पण नवीन आहे ना आम्हाला पण नवीन आहे, कारण नवीन घडणाऱ्या घटना देणार आहेत ना आपल्याला. पाठीमागचं करंट थोडंच विचारणार आहेत ते. त्यामुळे ह्या वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये काय गोष्टी घडल्यात हे तुम्हालाही नवीन आहे आम्हालाही नवीन आहे. जर तुम्ही ते रोज रोज केलं 2 तास आणि आज समजा मी लेट्स तुम्ही परिक्रमा वाचत असाल किंवा इयरबुक वाचत असाल आणि राजकीय घडामोडी मी वाचायला घेतल्या आज आणि राजकीय घडामोडी वाचून झाल्या माझ्या, तर उद्या एकदा परत करंट घ्यायच्या अगोदर उद्या समजा तुम्ही आर्थिककडे गेलात तर एकदा फक्त 15 मिनिटात पाठीमागं काल काय वाचलं ते बघून घ्या. परवा परत काल आणि आज साधारणतः 2 दिवसाचं पाठीमागचं बघत चालायचं, 2 दिवस पाठीमागचं बघत चालायचं. काय होतं, डबल रिव्हिजन होत चालते. त्यामुळे करंट हा इझी वाटायला लागतो. मी जे सांगितलं ना स्कोरिंग सब्जेक्ट आहे करंट, तो कधी स्कोरिंग होतो जर तुम्ही रिव्हिजन नंबर ऑफ जास्त करता त्यावेळेस. त्यामुळे जर जमलं तुम्हाला तर डायरेक्टली असा 5-6 दिवसांचा स्लॉट करंटला अलोकेट करण्यापेक्षा रोज तास 2 तास करंट बघत चला. म्हणजे मी जे 6-7 सब्जेक्टला अलोकेट करा दिवस सांगितले ना त्यातला 1 दिवस पर सब्जेक्ट तुमचा वाढेल. करंटला 6 दिवस सेपरेट देण्यापेक्षा प्रत्येक सब्जेक्टला 1 दिवस एक्स्ट्रा मिळेल तुम्हाला वाचायला. त्यासोबत रोज क्वेश्चन पेपर सोडवा, टेस्ट सिरीजचे सोडवा, 21,000 सोडवा, PYQ सोडवा, रोज सोडवा. कमीत कमी 50-60 क्वेश्चन रोज सोडवा. करंटचा अभ्यास जर तुम्हाला मित्रांसोबत ग्रुप करून मित्रमैत्रिणींसोबत डिस्कस करून करता आला, एकत्र बसून टेरेसवरती कुठे लायब्ररीत जागा असते, एखाद्या स्टेप्सवरती जागा असते, जिथं कुठं पॉसिबल होईल डिस्कस करून जर तुम्हाला करंट करता आलं, सोबत बाकीचेही विषय करता आले तर आनंदच आहे. पण करंट सारखा विषय टिपिकली, कारण तो नवीन असतो, दरवर्षी नवीन आहे करंट, जर करता आलं तर आनंद आहे. काय होतं, डिस्कशनने जास्त गोष्टी लक्षात राहतात. डिस्कशन इज अ पार्ट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा 2 लर्निंगचे टाईप असतात नाही का. तर डिस्कशन ज्या वेळेस करता, मी आणि पत्नीनं तुम्हाला सांगितलं ना समाधान महाजन मोठ्यांदा वाचलं, त्या एवढं पॅक लक्षात राहिलं ना ते, कारण ते ॲक्टिव्ह लर्निंग आहे. तुम्ही डिस्कस करता, तुम्ही मोठ्यांदा वाचता आणि त्यासोबत मी एकदा क्वेश्चन बघितले की तुम्हाला कळतं आयोगानं कुठं भर दिलं आणि कुठं नाही. तर ते ॲक्टिव्ह लर्निंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला राहायचं आहे. करंट शक्यतो तुम्हाला डिस्कस करता आलं तर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या मित्र आहेत, एक दुसरी लायब्ररी आमचे मित्र आहेत, पण ते रोज सिलेक्ट झालेले मुलं आहेत बरं का, ते सांगतोय. रोज टेरेसवरती जाऊन 2 तास करंटचा टॉपिक रोज डिस्कस करतात. मग ते इयरबुक असेल किंवा परिक्रमा असेल, त्यातनं त्यांचे करंटचं आउटपुट 12, 13, 14 निघतं. ते तुम्हाला काढायचं आहे. त्या लोकांबरोबर कंपॅरिझन करायची म्हटल्यावरती मी जसं सांगितलं, फक्त यश नाही, कंपॅरिझन करायची तर कष्टाची पण करायची ना आपल्याला. तर ते कष्टाची कंपॅरिझन आपली झाली पाहिजे. तर जर तुम्हाला करता आलं डिस्कशनने तर आनंदाची गोष्ट आहे. आणि एकट्यानेही केलं तरी पण मग 2 दिवसाचं परत पाठीमागं बघत चला, परत 2 दिवसात पाठीमागं बघत चला. आणि शक्यतो 2 तास करंटला दिल्यानंतर रोज तास 1.5 तास 50 क्वेश्चन 60 क्वेश्चन टेस्ट सिरीजच्या पेपरमधून असतील, आयोगाचे असतील, 21,000 असतील त्यातून सोडवा, जेणेकरून तुमची क्वेश्चन सोडवायची आणि बाउन्सर हँडल करण्याची क्षमता वाढेल. म्हणजे अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला तरी पण तो सिक्स सेन्स असतो ना आपला, तो जागृत होतो नंबर ऑफ क्वेश्चन सोडवल्यानंतर, की अरे जरी मला येत नाहीये तरी इथं हे उत्तर असायची शक्यता आहे. चुकलं तर पण अटेम्प्ट तर आपण 100% करणार आहे. जर तिथपर्यंत जवळ आलं तर चांगलीच गोष्ट आहे. मग तुमचा जो स्कोअर कधी प्रिलिमचा कुणाचा 80-90च्या घरात अडकलेला असेल, तो अचानक तुम्हाला 120-130च्या घरात गेलेला दिसेल. आणि जेव्हा तिथं स्कोअर जातो तेव्हा तुम्ही मेन्स फुल हार्टेडली करता आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो की आपल्याला जर 120-130 मार्क्स पडतायत, ह्याचा अर्थ आपण राज्यसेवा मेन्स पास होणार आहोत, इंटरव्ह्यू पास होणार आहोत, यश मिळणार आहे, अधिकारी होणार आहोत, आपल्याला आवडणारी मिळणारी आणि जी आपण ॲस्पायर केलेली पोस्ट आहे ती आपल्याला मिळेल. त्याच्यामुळं एफर्ट्स गरजेचे आहेत, पण कॅल्क्युलेटेड प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी, नाहीतर आभास नको, अभ्यास हवा, हे लक्षात घ्या. नाही त्यानंतर कोणत्या सब्जेक्टनं सुरुवात करा, जास्त आउटपुट ज्या सब्जेक्टचं निघतं
त्या सब्जेक्टनं सुरुवात करा, आवडणाऱ्या सब्जेक्टनं सुरुवात करा. माझं जर पाहिलं तर मी शक्यतो अभ्यास करताना पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमी, जॉग्राफीसोबत एन्व्हायरमेंट, नंतर इकॉनॉमी, त्याच्यानंतर हिस्ट्री, मग सायन्स किंवा सायन्स आणि हिस्ट्री, साधारणतः ह्या क्रमानं करतो. हिस्ट्री थोडा अनप्रिडिक्टेबल आहे, ॲडजस्टमेंट करावी लागते थोडीशी हिस्ट्रीला, कारण मग त्यात परत प्राचीन आलं, मध्ययुगीन आलं, आधुनिक आलं, 3 पुस्तकं येतात, स्टेट बोर्ड येतात, त्यामुळे थोडं शक्यतो शेवटी ठेवलं. पण कुणाला आवडत असेल तर सुरुवातीला पण करा, नाही का. मी माझं सांगतोय, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. स्वतःला मोल्ड करून स्ट्रॅटेजी स्वतः डेव्हलप केली तर जास्त चांगलं. ही मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय, मला कुणी बनवून दिलेली नाहीये. ओव्हर द इयर हा एक्सपिरियन्स आला, त्या एक्सपिरियन्समधून शिकलो, स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि तशा प्रकारे अभ्यास करतो. रिझल्ट येतो. तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा, तुमचाही रिझल्ट येईल. शक्यतो हिस्ट्री अनप्रिडिक्टेबल असल्यामुळे जर जमलं तुम्हाला तर शेवटी सोडवा. तर हे मी GS बद्दल बोललो. त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये काय करायचं हे मी थोडं याच्यानंतर एक टॉपिक घेतोय मी सीसॅटचा. त्यानंतर आता सीसॅट कोणाला अवघड जातं का? आहे का की बाबा मला असा डाऊट वाटतो की मला 66 सर पडणं अवघड आहे आणि जेन्युइन आहे, असं काय, असं मॅडम तुम्हाला वाटतं? ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन मॅम इंजिनिअरिंगच्या मुलांनी नाही म्हणायचं असं. अजून कोणाला वाटतं का असं? ठीक आहे, काय हरकत नाही. मी सुद्धा एकदा फेल झालोय. म्हणजे मला राज्यसेवेच्या सीसॅटला 140, 150 असे मार्क असतात, पण तरी मी एकदा UPSCचा सीसॅट फेल झालोय. पण तो म्हणजे एकदम असा लूजवाला अटेम्प्ट असतो ना, की GSचा पेपर झाला, घरी येऊन झोपलो आणि उठून परत उठून गेलो आणि सीसॅटचा पेपर दिला, तसा वाला अटेम्प्ट होता. काही फुल हार्टेडली UPSC मी कधी केलं नाही, पण आता भरलाय फॉर्म म्हणून द्यायचा, अशा प्रकारे दिला, पण उडला माझा. सांगायचा उद्देश काय, सीसॅटकडे बघताना आपण 50 क्वेश्चन पॅसेजचे असतात, 25 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंग LR लॉजिकल रिझनिंगचे असतात आणि 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे असतात. बरोबर. आता 5 क्वेश्चन जे आहेत ना डिसिजन मेकिंगचे, त्याच्यासाठी 2000 साधारणतः तुम्ही आहे ना 15-16 पासूनचे पेपर किंवा 17 पासूनचे पेपर एकदा डाउनलोड करा, किंवा कुठून मिळाले पुस्तकातून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या, झेरॉक्स मारून घ्या. तर ते पेपर डिसिजन मेकिंगबद्दल बोलतो मी पहिल्यांदा. एकदा फक्त बघा आणि तुमचं मन काय सांगतं तुम्हाला, ह्या प्रश्नाला काय केलं पाहिजे. म्हणजे संभ्रम निर्माण होतोच की आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये. मला पण तर काय प्रत्येक वेळेस 2.5 पैकी 2.5 नाही मिळत तिथं, कधी 2 मिळतात, कधी 1.5 मिळतात, कधी 1 मिळतं, कधी चुकतं पण. परंतु साधारणतः काय आयोगाला एक्सपेक्टेड आहे हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही इथून मागच्या एक 5-6 पेपरचं अनालिसिस कराल सीसॅटसाठीचं, तेव्हा तुम्हाला कळेल की आयोग साधारणतः 2.5 मार्क त्या डिसिजन मेकिंगमध्ये कोणत्या उत्तराला देतंय. जिथं शक्यतो एकत्र येऊन काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट करण्याची उत्तर दिलेलं असतं, रादर दॅन एकदम निगेटिव्ह असेल, नाही का. म्हणजे कधी कधी असतं की भ्रष्टाचारच करेल वगैरे, हे तर डायरेक्टच चुकीचं कळतं आपल्याला ना. आणि किंवा असतं की ग्रुपला एकत्र करून मी मोर्चा घेऊन जाईल तिथपर्यंत किंवा निवेदनं देईल, तर अशा ठिकाणी 2.5 मार्क दिलेले असतात. त्यामुळं एकदा अॅनालाइज हे करा की 2.5 मार्क कोणत्या उत्तराला देत आहेत. एकदा ते अॅनालाइज केल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल की साधारणतः आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे तिथून, त्या उत्तरातून. 5 मार्क ते बाजूला होतील ज्यावेळेस तुम्ही 10-12 मागच्या 5-7 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कराल. त्यानंतर राहतं आपल्याकडे पॅसेज आणि मॅथ आणि रिझनिंग. तर मी पॅसेजबद्दल बोलतो. आयोगाचे जर मागच्या 2017-18 पासूनचे जर पेपर बघितले, 18 पासून जर बघितले साधारणतः तुम्ही, तर पॅसेज म्हणजे लिटरली बच्चो का खेळ झालाय एकदम, नाही का. एखादा मराठीचा पॅसेज अवघड असतो, इंग्लिशचा पॅसेज इंग्रजीची भीती असल्यामुळे अवघड असतो, नाहीतर इंग्लिश पॅसेज सारखं सोपं काहीच नसतं. डायरेक्ट लाईन बाय लाईन उत्तर दिलेलं असतं, बरोबर ना. आपल्याला ते इंग्लिशचे अक्षर दिसायला लागले भीती वाटायला लागते, यार हे काय आले नवीनच आता. तर तसं काही करू नका. थोडं इंग्लिश गरजेचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला, जरी आपलं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग नसेल, मेडिकल नसेल, आर्ट असेल, सायन्स असेल, परंतु इंग्लिश आता शेवटी काही काळाबरोबर चालायला लागतं ना आपल्याला, त्यामुळं तेवढं येणं गरजेचं आहे. इंग्लिशचे पॅसेज जर तुम्ही शांत डोकं ठेवून वाचले, एकदा क्वेश्चन बघा आणि ते पॅसेज बघा, तुम्हाला कळेल की अरे उत्तर तर एकदम सोपं होतं आहे. आणि शक्यतो पॅसेज सोडवताना माझी जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा क्वेश्चन वाचतो, 5 पण क्वेश्चन त्या पॅसेजवरती आलेले, थोडेसे पर्याय ओव्हरलुक करून घेतो आणि मग पॅसेजकडे जातो वाचायला. कारण काय होतं की साधारणतः मला ह्या पॅसेजमधून काय अपेक्षित आहे हे त्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मला ते क्वेश्चन मला सांगतात की मी पॅसेजमध्ये काय बघायचंय, बरोबर. मग हे एकदा क्वेश्चन मी बघितले की त्या पॅसेजमध्ये मला फक्त मी तेवढंच बघतो की ह्या प्रश्नाला काय अपेक्षित आहे, अरे इथं दिलेलं आहे ते उत्तर. बऱ्याचदा तुम्हाला हे पण जाणवेल की हे जे 5 क्वेश्चन आहेत ना, ते पॅसेज वरून खाली वाचत येतो ना, तसे ते 5 क्वेश्चन फॉर्म केलेले आहेत. साधारणतः पहिला पॅराग्राफ आहे, त्याच्यातून मे बी पहिला क्वेश्चन, दुसऱ्या पॅराग्राफमधून दुसरा क्वेश्चन, असंच होईल असं नाही, पण बऱ्याचदा असं असतं. त्यामुळं हळूहळू प्रश्न पण बघितला, सोबत पॅसेज वाचला की तुम्हाला कळतं की इथून प्रश्न विचारलेले आहेत. आणि मराठीचा पॅसेज
एखादा फक्त जो प्लेन मराठीचा असतो ना, ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नसतं, तो मोस्टली अवघड असतो. मोस्टली बऱ्याचदा कधी कधी तो सुद्धा एकदम सोपा दिलेला असतो एखाद्या अटेम्प्टला, परंतु मोस्टली ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे तो एकदमच सोपा असतो. मग परंतु मध्येच काय होतं, मग एखादा विज्ञानाचा पॅसेज देतात आणि विज्ञानाचा पॅसेज म्हणजे बाउन्सर असतो आमच्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठी. पण आपल्याला कुठं 150 मार्क पाडायचे, आता 66 पाडायचेत ना. त्यामुळं वेळ सीसॅटच्या पेपरला काय महत्वाचं आहे, जास्तीत जास्त अटेम्प्ट आणि राईट उत्तर काढणं महत्वाचं आहे. वेळ मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. त्यामुळं सायन्सचा पॅसेज जर तुम्हाला अवघड वाटत असेल एखादा पॅसेज, किंवा मराठीचा जो प्लेन मराठी ज्याचं ट्रान्सलेशन नाहीये तो अवघड वाटत असेल, तर जमलं तर शेवटी ठेवा. सोपे आहेत ते सोडून घ्या. काय मला असं वाटतं की 50 क्वेश्चनपैकी 40 जरी सोडवले तर 40 क्वेश्चनपैकी 35 बरोबर आले. 35 गुणिले 2.5 किती झाले तुमचे 70 आणि वर 17.5 बरोबर ना. तिथंच पास होऊन जाता तुम्ही. आणि म्हणजे पॅसेजकडं एवढं सोपं आहे. त्यामुळं 2017-18 पासून जे तुम्ही पेपर डाउनलोड करा, पेपर सोडून बघा झेरॉक्स मारून, आणि ते तुम्हाला लगेच कळून जाईल की हे काय नाही, सोपं आहे एकदम, नाही का. लाईन बाय लाईन उत्तर आहेत एकदम पॅसेजचे. शक्यतो उत्तरं प्रश्न बघून पॅसेज वाचा. साधारणतः जमलं हा उद्देश ठेवू नका की फक्त 66 पाडायचे. तर मग तुम्हाला फक्त 66 पाडतात आणि सेकंड केने एखादा प्रश्न जातो, मग आपल्याला जीएसचा पेपर पण काही फायदा नाही होत. त्यामुळं अटेम्प्ट करायचं तर मी बसलो ना पेपरला, माझा अटेम्प्ट असा असतो की मी माझ्या बायकोपेक्षा जास्त मार्क पाडणार, नाही का. कारण ती राज्य मेरिटमध्ये आलेली आहे स्कॉलरशिपला. ती राज्य मेरिटमध्ये आलेली आहे, म्हणजे ती हुशारच होती माझ्यापेक्षा कायमच. आणि ते आमचं ते कॉम्पिटिशन असतं की मी तुझ्यापेक्षा सीसेटला जास्त मार्क पाडणार, आणि तिचं असतं की मी तुझ्यापेक्षा जीएसला जास्त मार्क पाडणार. त्यांची तशी कॉम्पिटिशन असते. त्यामुळं 150 पाडायचे, 160 पाडायचे, ह्या अँगलने सोडवायचं. नाही तर तुम्ही का 70 पाडतो, आता 66 पाडतो, मग आपली विकेट डाऊन एवढं लक्षात ठेवायचं आपण. त्यामुळं जास्तीत जास्त मार्क कसे पडतील, जास्तीत जास्त अटेम्प्ट कसा होईल तो प्रयत्न करा. पॅसेज 50 पैकी 50 अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. निगेटिव्ह 1/4च आहे, 1/4 निगेटिव्हला जास्त बिघडत नाही. आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली प्रिपरेशन तेव्हा 1/3 होतं, तेव्हा थोडंसं भीती वाटायची. 1/3 लेट निगेटिव्ह व्हायचं. आता 1/4ला काय भीती नाही. आणि तुमच्यासारखं यंग रक्त आले, तुम्ही काय घाबरत नाही आता अटेम्प्ट करायला, नाही का. आम्ही तरी घाबरतो ना आता तुमच्यासमोर. तुम्ही कसं आहे, एकदम असं यंग रक्त आहे तुमचं, उसळतं आहे ना. आमच्यासारखे लोक जरा कचरतात, अरे आता आयुष्य पडलंय पुढं. तुमचं काय, तुमच्याकडे वर्ष आहेत हातामध्ये, आहे का नाही. आता सर दिसतात 22 वर्षाचे असेल वय, 22-23, माझ्यापेक्षा 8-9 वर्ष लहान आहेत. एवढं मोठं एज आहे त्यांच्याकडे, तसं फायदा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त अटेम्प्ट कसा होईल, शक्यतो वेळ लावून पॅसेज सोडवायचा प्रयत्न करा. 6 ते 7 मिनिटामध्ये पॅसेज झालं पाहिजे. माझं कॅल्क्युलेशन असं असतं, 65 ते 70 मिनिटामध्ये मी सगळ्यात अगोदर डिसिजन मेकिंग सोडवतो. डिसिजन मेकिंग नंतर मी पॅसेज सोडवतो. सगळे पॅसेजेस आणि डिसिजन मेकिंग हे माझं 65 ते 70 मिनिटामध्ये झालं पाहिजे. एंड म्हणजे निदान पेपरवरती मार्क करून. आता ते पेपरचे गोळे करायचं मी सांगतो तुम्हाला नंतर कसं आहे ते. पण क्वेश्चन पेपरवरती तरी तिथले तिथं उत्तर माझे मार्क 70 मिनिटात विथ 10 पॅसेज आणि 5 डिसिजन मेकिंग. एखादा पॅसेज अवघड वाटलंच तर ठेवा पाठीमागे, फालतू वेळ घालवायचा नाही. कारण गणितं सुद्धा कधी कधी सोपी असतात, आणि त्या सोपी गणितं, सोपे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन हे लवकर म्हणजे पटापटा सोडून घ्यायचे. कधी कधी काय होतं, आपण एखाद्या प्रश्नावरती एवढं अडकून पडतो. 7 लोक येतं, ते टेबलावर बसलेत, हाताच्या समोर, हाताच्या डाव्या बाजूला, हाताच्या उजव्या बाजूला, आपलं ते काय सर्कलच पूर्ण होत नाही, नाही का. आपण त्याच्यातच आपलं आयुष्य फिरतंय ते, नाही का. राहटाचा बैल कसा फिरतो तशा प्रकारे. तर तसं काय करू नका. एखादा अवघड प्रश्न आला तर तो सोडून द्या, पुढे चला. कारण पुढे जाऊन अजून सोपा प्रश्न असेल जो तुम्हाला इझिली सुटेल, अर्ध्या मिनिटात सुटेल, 10 सेकंदात सुटेल. तो प्रश्न स्किप नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळं सोपा प्रश्न जे तुम्हाला दिसत नाही तर जेव्हा 6 लोक येतं, 7 लोक येतं, तो शक्यतो पाठीमागं ठेवा. आणि पुढचा क्वेश्चन सोपा आहे का बघा, आणि परत मागे येऊन बघा ना तुमच्या हातात वेळ असेल तर. त्यामुळे अटेम्प्ट जास्त, परंतु एकाच क्वेश्चनवरती अडकून पडायचं नाही. आणि जर तुम्ही मॅथ आणि लॉजिकल रिझनिंगचे इथून मागच्या पेपरचं अनालिसिस केलं, मॅथ रिझनिंगला तर तुम्ही 2015-16 पासूनच्या पेपरचं अनालिसिस करा. त्यासोबत कंबाईनला आलेले क्वेश्चन असतील, कंबाईन मेन्सला आलेले क्वेश्चन असतील, जिथले कुठचे प्रश्न मिळतील, ज्यांना अवघड वाटतं त्यांच्यासाठी सांगतो बरं का. हे ज्यांना सोपं वाटतं ना जीसीसाठी, त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, फक्त उडून नका देऊ. त्याच्यानंतर त्याच्या क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की टिपिकल काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आयोग विचारत आहे. जसं की काळ, काम, वेग. म्हणजे एवढे मजूर आहेत, एवढं काम झालंय, एवढं उरलंय, एवढे मजूर ॲड केले, एवढे मजूर मायनस केले, किती दिवस लागतील, नाही का ते. त्याच्यानंतर 2 रेल्वे येतं, त्या एकाच दिशेने चालल्यात, हिचं स्पीड एवढं आहे, कधी ओव्हरटेक करेल. किंवा विरुद्ध दिशेने आल्या तर कधी ओव्हरटेक करतील. एक पूल आहे, त्या पुलाला कधी रेल्वे क्रॉस करेल. हे साधारणतः ह्याच्या बेसिसवरती क्वेश्चन आहेत. म्हणजे मी टॉपिक सांगतोय तुम्हाला. पहिला काय झाला, काळ, काम, मजूर आणि काम, ते सगळं. दुसरं रेल्वे क्रॉसिंग. तिसरं टाकी आणि नळ. एक टँक आहे, नळ आहे,
एक तर नळ भरतोय नाही तर काढतोय, किंवा एकदा भरतोय आणि एकदा काढतोय, असं काहीतरी प्रश्न आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन आहेत. त्यानंतर एक लाईन आहे, त्या लाईनमध्ये स्टुडंट्स उभे केलेत, लेट्स से आपले हे पोरं उभे केले एका लाईनमध्ये आपण, आणि सांगितलं हा पुढून 5वा आहे, मागून 30वा आहे, मग आमका सेंटरला कितवा येईल, हे असे जे क्वेश्चन असतात ते आहेत. त्यानंतर एक सिरीज, बुद्धिमत्तेचं जर बघितलं तर एक नंबरची सिरीज दिलेली असते आणि मिसिंग नंबर काढा सांगितलेलं असतं, बरोबर, किंवा रिलेशनशिप दिलेलं असतं. त्यानंतर आपले नातेसंबंधाचे क्वेश्चन असतात कधी कधी, नातेसंबंध की हे असे असे रिलेटेड आहेत बाबा, तर मग त्या घरामध्ये ह्या जनरेशन तर त्या जनरेशनशी काही नातं येईल, किंवा अमक्याचा कोण. तर टॉपिक जर तुम्ही काढले ना तर तुम्हाला कळेल की आयोग एवढ्या टॉपिकवरती प्रश्न विचारते, हे टॉपिक आहेत. आता मी मला आठवलेत 5-7 म्हणून ते लिहून आणलेत, अजून असे 10-12 टॉपिक निघतील. आणि त्या टॉपिकचे तुम्ही जर युट्यूबला किंवा नेटवरती किंवा मिळेल एखादं सीसॅटचं पुस्तक मार्केटमध्ये त्याच्यातले जर क्वेश्चन काढले तर तुम्हाला कळेल की तेवढेच टॉपिक आपण पटापट करून घेणं कसं गरजेचं आहे. त्यानंतर तेवढं हा एक्झाम हॉलमध्ये, आता 5 मिनिटात मी फक्त एक्झाम हॉलमध्ये काय अप्रोच असावा आणि तुमचे जे क्वेश्चन आहेत ते घेऊ नंतर आपण. तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जातानाच तुम्ही सुरुवातीला सगळं पेन सगळं व्यवस्थित घेऊ. आता तुम्ही दिलेले आहेत परीक्षा, तुम्हाला काय सांगायची गरज नाही, पण मला सवय मायनूट गोष्टी सांगायची म्हणून मी सांगतो. व्यवस्थित 2-3 पेन शक्यतो जवळ असावा, ते गोल करायचे, पॉकेट बिकेट सगळं व्यवस्थित घेऊन जावा. आजकाल मला वाटतं OMR शीट अशी यायला लागली आहे की रोल नंबर जो आहे ना त्याला गोल नाही करायची गरज पडते. म्हणजे एवढं एक मागच्या मेन्सपासून वगैरे काहीतरी केलं त्यांनी, OMRला गोल नाही करावं लागत, म्हणजे रोल नंबरला जो तुमचा रोल नंबर आहे PN 001 काय असेल तो, त्याला खाली गोल नाही करावं लागत. आणि जर करावं लागलं तर काळजीपूर्वक करा, तुमचा रोल नंबर काळजीपूर्वक भरा, गोल काळजीपूर्वक करा. काय होतं कधी कधी शहाण्या माणसाचं पण चुकतं तिथं गोल करताना, जमलं तर पेन्सिलनी करा अगोदर, मग पेननी करा, पेन्सिल तर खोडता येतं आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं, जर एखादा गोल चुकला तर पेन्सिल तर खोडता येतो, पण पेननी केला आणि चुकला तर तुम्हाला असं वाटतं आता काय करायचं, हे पुढचं तर आता पेपर काय सोडून फायदा नाही, तो पॅनिक आपण होतो ना तिथे, ते पॅनिक नाही झालं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित तिथे गोल करा त्या OMR शीटला, तुमचा सेट ID प्रॉपर भरा, साईन वगैरे सगळे होत आहेत का बघा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला अर्धा तास अगोदर आतमध्ये घेतात, ती इन्फॉर्मेशन प्रॉपर भरून झाल्यानंतर डोकं शांत ठेवा, इकडे तिकडे काय लय बघायचं नाही, कोण काय करते, आपलं शांतपणे लय बोलायच्या नादी नाही लागायचं कोणाबरोबर तिथं जाऊन, कारण डोकं शांत राहणं गरजेचं आहे, मेमराईज होणं गरजेचं आहे गोष्टी, डोकं शांत ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं मला जे सांगायचं होतं ना तुम्हाला, पेपर हातात आल्यानंतर आपण बऱ्याचदा काय होतं, मी पण एखाद दुसरा अटेम्प्टला तसं केलं असेल, 1 ते 100 सोडवतो डायरेक्ट, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत दन काय सिक्वेन्स आहे, कोणता सब्जेक्ट आहे, काय बघायचं नाही. परंतु जर तुम्हाला जमलं तर तुमचा आवडणारा विषय अगोदर सोडवा, तो बघा कुठे क्वेश्चन, की लेट्स से पॉलिटी मला आवडतं बाबा, 51 ते 65 मध्ये समजा पॉलिटीचे क्वेश्चन आहेत, तर मी पहिले 51ला जाईल, मग पॉलिटीचे 15 क्वेश्चन मी पहिल्यांदा बघून घेईल. काय होईल, माझा आवडता सब्जेक्ट आहे, मला माहिती आहे माझं आउटपुट तिथे येतं आणि मला कॉन्फिडन्स येतो, अरे 15 पैकी 12 आलेत बरं का आपल्याला, आणि 2-3 डाऊटफुल आहेत, ते पण त्यातलं एखादं लागेल. मग 13 क्वेश्चन आपले गोळा झाले. त्यानंतर तुम्हाला जॉग्राफी आवडत असेल, त्यानंतर इकॉनॉमी किंवा एन्व्हायरमेंट किंवा सायन्स, जे काही तुमचा क्रम आहे, पण तो तुमच्या डोक्यात घरी फिक्स करा, तो टेस्ट सिरीजला अप्लाय करा. टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा क्वेश्चन सोडवताना 1 ते 100 सोडवण्याच्या ऐवजी जर तुम्हाला आवडणारा सब्जेक्ट अगोदर घेता आला तो घ्या, मग पुढचा सब्जेक्ट घ्या, मग पुढचा सब्जेक्ट घ्या, रादर दॅन 1 to 100 करण्यापेक्षा. त्यामुळे काय होतं, एखाद्याला जर सायन्स सुरुवातीला आलं आणि ते सायन्सचं तसले क्वेश्चन बघून का हादरला माणूस, की त्याला पुढचं पॉलिटी अवघड वाटायला लागतं, जॉग्राफी अवघड वाटायला लागतं, इकॉनॉमी अवघड वाटायला लागतं, मग तुम्ही घाबरता, ते घाबरलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं डॉज करायचं, बघायचंच नाही क्वेश्चन, मग पहिला पॉलिटी बघणार, म्हणून मग मी जॉग्राफी बघणार, मग मी एन्व्हायरमेंट बघणार, असे प्रत्येक सब्जेक्टची सिक्वेन्स करा. मी माझी सिक्वेन्स तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा पॉलिटी सोडवतो, नंतर जॉग्राफी सोडवतो, नंतर एन्व्हायरमेंट सोडवतो, नंतर इकॉनॉमिक्स सोडवतो, त्यानंतर करंट अफेअर्स सोडवतो, त्यानंतर सायन्स, आणि मग हिस्ट्री किंवा हिस्ट्री आणि सायन्स. म्हणजे कोणता अवघड वाटतं, समजा तसं वाटलं मला दोघांपैकी की सायन्स बरं वाटतं तर सायन्स अगोदर, हिस्ट्री बरं वाटतं तर हिस्ट्री अगोदर. जो तुम्हाला थोडं वाटतोय ना पेपरने जरा इथं खेळ केलाय, तेवढं फक्त एंडला ठेवा, जेणेकरून आपल्याला इथं एक गोळा करत जायचंय, आणि गोळा करत करत आपल्याला 65 ते 67 क्वेश्चन, 70 क्वेश्चन, 72 क्वेश्चन बरोबर आणायचे, जेणेकरून धूमधडाक्यात प्रिलिम पास व्हायचंय. कुणी डाऊट नाही ठेवला पाहिजे आपल्यावरती, अरे तुझं होईल का, किती लागेल मेरिट, आणि आता काय करायचं, अजिबात नाही. धडाक्यात प्रिलिम पास करायची आणि दणक्यात मेन्सला जायचं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, पेपरमधून बाहेर पडेपर्यंत मेन्सचा अभ्यास एकदम दणकून करायचा. त्याच्यासाठी प्रिलिम करणं गरजेचं आहे. प्रिलिम पास झालात तरच मेन्स देताल, बरोबर ना, नाही तर मी आत्ता प्रिलिम करतो, आपलं आत्ता मेन्स करतो, मग प्रिलिमला लय वेळ आहे आणि मग माझी प्रिलिमच उडली, आता काय करू मेन्स, नाही का, तसं नको व्हायला. शक्यतो प्रिलिम मला मित्रांनी, मी जेव्हा MPSC सुरुवात केली ना,
माझा मित्र आहे तहसीलदार एक, किशोर मराठी म्हणून. तो माझ्या अगोदर पास झाला ना, मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा त्याने मला सांगितलं, सागर तू म्हणशील आत्ता मेन्स करतो आणि मग प्रिलिमचं करता येईल नंतर. एवढं एक सांगतो, कारण सिलेबस ओव्हरलॅपिंग आहे दोन्हींचा. इकडं प्रिलिम जरी तुम्ही नीट केली ना तरी बराचसा सिलेबस मेन्सचा कव्हर होतो. आणि मी प्रिलिमच पास नाही झालो तर मेन्स अभ्यास करून करू काय? तर ते त्यांनी सांगितलं की प्रिलिमच पास कर पहिल्यांदा, मेन्सला वेळ असतो, होतो, सगळं मॅनेज होतं. त्यामुळे प्रिलिम शांतपणे करा. आणि कोणाला वाटत असेल 2025चा अटेम्प्ट देणाऱ्यांना की, कारण 25चा काय आता प्रकार, मी 24 फोकस करून बोलतोय. 25ला कसं आहे, आता तुम्हाला इथिक्स किंवा रिटर्नचे सब्जेक्ट आहेत, ऑप्शनल आहेत, तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही डेव्हलप करा बरं का. हे मी 24 वाल्यांसाठी सांगतोय असं समजा. कारण 25चं मला माहिती आहे रिटर्न करणं आणि सगळं करणं थोडंसं अवघड आहे. तुम्हाला ऑप्शनल पण करायचे, इथिक्स पण करायचे. त्यामुळे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही डेव्हलप करा. मी जे सांगतोय ते मी माझ्या अनुभवातून सांगतोय आणि माझा अनुभव MCQची मेन्स आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असलेली मेन्स आहे, म्हणून मी सांगतोय, हे लक्षात घ्या. आले संपत. त्यानंतर जसं मी सांगितलं आवडता सब्जेक्ट करून एंडला नावडत्या सब्जेक्टपर्यंत जाणं, परीक्षेला बसून, ते तुम्ही इथं डिसाईड करा मनामध्ये, टेस्ट सिरीजला अप्लाय करा आणि तुम्हाला जमतंय का बघा. तुम्हाला स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट वाटतोय का, सेल्फ कॉन्फिडन्स वाढताना वाटतोय का, तुम्हाला जाणवेल ते स्वतःला. आता सगळ्यात महत्त्वाचं गोल करणं जे आहे ना, ते मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. मी शक्यतो ज्यावेळेस OMR शीट आली, ते सगळे आपला रोल नंबर भरलं, सेट भरला, OMR शीट डायरेक्ट बाजूला ठेवून देतो आणि फक्त क्वेश्चन पेपर घेऊन बसतो. मग क्वेश्चन पेपरवरच क्वेश्चन वाचायचा, हातात पेन घ्यायचं, मार्क करत चालायची उत्तरं आणि शेवटच्या 20 मिनिटामध्ये मग गोळे करायला घ्यायचं. पण मग शेवटच्या 20 मिनिटामध्ये माझं काही राहिलेलं असेल तरी मी सोडून देतो आणि पहिले गोळे करून घेतो. नाही तर मी अजून 5 मिनिटं द्यायचो आणि गोळे राहायचे, तसं नको व्हायला, नाही का. तर प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असायला पाहिजे. असं काही नाही कुणी म्हणाल की बाबा मी सर एक प्रश्न सोडवतो गोळा करतो, एक सोडवतो गोळा करतो. मला काय वाटतं, मी एंडला करतो कारण मला फटाफट करता येतात. पण एखाद्याला जर सवय नसेल एंडला गोळे करायची आणि त्यांनी काय एक गोळा चुकवला आणि खालचे सगळे चुकले, तर माझ्या नावाने बोंबलू नका फक्त परत. त्यामुळे जे काय स्ट्रॅटेजी तुम्ही कराल ती टेस्ट सिरीजमध्ये इम्प्लिमेंट करा आणि होतंय का सक्सेसफुल बघा. सांगायचं उद्देश एवढाच आहे की गोळे व्यवस्थित करा, उत्तरं तुम्हाला येत आहेत, जे उत्तर तुम्हाला कळतंय की हे माझं 100% क्वेश्चन पेपरमध्ये बरोबर आहे आणि ते का तुम्ही OMR चुकीचं केलं तर लय वाईट वाटतं, मग तेवढं 2 मार्काने सिलेक्शन गेलं तर. तसं काय करू नका. शांतपणे गोळे करा. क्वेश्चन नंबर बघा, OMR वरती तो क्वेश्चन नंबर बघा, त्याच्या समोरच गोळा करताय का बघा. आजकाल काय होतं 1 2 3 4 आणि मग परत खाली ABCD आहे का नाही, किंवा ABCD 1 2 3 4 असं होतं ना. आपल्याला वाटतं 2 Aला केलंय आणि 2 लिहितो आपण, पण ते A असतं कुठेतरी 3 मध्ये 4 मध्ये. तसं काय करू नका. प्रॉपर शांतपणे, आणि टेस्ट सिरीजला ती प्रॅक्टिस झाली ना तुमची की तुम्ही तिथे इम्प्लिमेंट कराल. आणि प्रत्येकाने वेगळी स्ट्रॅटेजी तरी डेव्हलप केली. माझं म्हणणं काय आहे, मी सांगतोय माझी, तुम्हाला सांगतोय तुम्ही स्वतःची डेव्हलप करा, काहीच नाही, आनंद आहे. जे स्वतःचा डेव्हलप कराल ना उलट चांगलं वाटतं आपल्याला, अरे आपली स्ट्रॅटेजी आहे, अजून आपण 2 लोकांना सांगतो. ठीक आहे, माझं ऑलमोस्ट सांगायचं संपलेलं आहे. मी तुम्हाला सर्वांना येणाऱ्या राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांच्या 2025च्या आहेत त्यांना पण आत्ताच शुभेच्छा. परत येऊन एखादं लेक्चर घेतलं तर परत तुम्हाला शुभेच्छा देईल, पण त्यांना सुद्धा आत्ताच शुभेच्छा. शांतपणे अभ्यास करा, हार्डवर्क करा, मेहनत करा, आईबापाच्या कष्टाला मेहनतीला जागा. ते मी खरं सांगतो, म्हणजे मला तेच वाटतं. फार काय होतं, आर्थिक समस्या भयानक असतं तो, आणि त्याला काही उत्तर नाही आपल्याकडे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ना त्यांना ते समजणार नाही. आणि माझी चांगली आहे तरी मला समजते, कारण मी माझे मित्र बघितले. आमचे काही मित्र आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून अभ्यास करतायत. तसं काही करू नका. आपले दिवस चांगले असतील तर आनंद आहे. आपल्या आईवडिलांनी अगोदरच चांगलं कमवून ठेवलंय, आपल्याला त्याच्यामुळे चांगलं कम्फर्टेबल जगता येते. अभ्यास करा, मेहनत करा, आणि सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. थँक्यू.